ऐशा भक्तालयी चौकटी गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी मग माझिया सवंसाठी तू कसी जगी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18. ऐशा भक्तालयी चौकटी गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी मग माझिया सवंसाठी तू कसी जगी. गीतेचा अर्थात ज्ञानेश्वरीचा वक्ता आणि श्रोता हा कोणत्या योग्यतेचा असावा. हा वक्ता आणि श्रोता जर योग्यतेचे असतील तर त्याला काय फलश्रुती मिळते हे सुचवणारी ही ओवी आहे. ऐशा भक्तालयी चौकटी गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी मग माझिया सवंसाठी तू कसी जगी. एकदा वैकुंठामध्ये लक्ष्मी माता भगवंताचे पाय दाबत बसल्या होत्या. लक्ष्मी मातेने सहज भगवंताला नारायणाला एक प्रश्न केला. लक्ष्मी म्हणाली, देवा, या जगातील तुमची सर्वात आवडती वस्तू काय. या जगातील या विश्वातील तुमची सर्वात आवडती वस्तू काय. नारायण मनातल्या मनात म्हणले, लक्ष्मी तू तर नक्कीच नाहीस. लक्ष्मी मनातल्या मनात, लक्ष्मी तू तर नक्कीच नाही म्हणले मनातल्या मनात. भगवंत हसले आणि लक्ष्मीला म्हणाले, लक्ष्मी आज जरा गडबड आहे आपल्या मागं, असू दे, एखादी दिवशी निवांत वेळ सापडल्यावर मी तुला सांगेल की माझी विश्वातली सर्वात आवडती वस्तू काय आहे. देव म्हणाले, ऐतीच संधी चालून आली. देवाला नारदाचा गर्व हरण करायचा होता. नारदाला गर्व झाला होता की या जगामध्ये माझ्यासारखा मोठा भक्त कोणी नाहीये. भगवंताचा सर्वात मोठा भक्त मी आहे असा गर्व झाला नारदाला. देव म्हटले की बरं झालं, ऐतीच संधी चालून आली, आता आपण नारदाचा गर्व हरण करू. यासाठी एक देवानं लीला रचली. 4-8 दिवसांना नारद भ्रमंती करत 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 वैकुंठामध्ये भगवंताच्या दरबारापाशी पोहोचले आणि नारद महाद्वारातून प्रवेश करू लागले. महाद्वारातून देवाच्या दरबारात जात असताना कधी नाही ते नारदाला त्या दरवाजामध्ये एक रजिस्टर ठेवलेलं दिसलं. रजिस्टर म्हणजे मोठी वही, एक रजिस्टर ठेवलेलं दिसलं. नारद कुतूहलाने गेले आणि ते रजिस्टर उघडून पाहिलं तर त्या रजिस्टरमध्ये भक्तांची यादी होती. भक्तांची यादी. आणि त्या यादीमध्ये नारदाचं नाव नंबर 1 ला होतं. नारद वाचत 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 गेले आणि नंबर शेवटला मारुतीरायाचं नाव होतं. नारदाचं घर वाजून चढला. नारदाला वाटलं या यादीमध्ये भक्ताची यादी आहे आणि जगातील थोर भक्त हिच्यामध्ये लिहिलेत आणि सर्वात नंबर 1 ला माझं नाव आहे आणि मारुती नंबर शेवटला आहे. अजून गर्व चढला. नारद नारायण नारायण करीत भगवंताकडे गेले आणि देवाला प्रश्न केला. म्हणले, देवा, मी रजिस्टर चाळला आणि त्यात यादी पाहिली भक्ताची. म्हणले, हो नारदा. म्हणले, देवा, त्यामध्ये नंबर 1 ला माझं नाव आहे. ठीक आहे, ते असायलाच पाहिजे. म्हणले, असायलाच पाहिजे, मी आहेच म्हणले मोठा, माझं नाव नंबर 1 ला आहे. म्हणले, पण देवा असं का, मारुतीने बढती पास केलाय. म्हणले, सगळ्यात खाली घातला. म्हणले, मारुती उगाच सेकंड क्लास थर्ड क्लास तरी काढायचा, पण बढती पास केला. म्हणले, बळच वाढलाय आणि 35 मार्क दिलेत, सगळ्यात खाली ठेवला. म्हणले, मारुती असं का बरं देवा. देव हसले. देवाने आपल्या शर्टाची गुंडी काढली आणि आपल्या कोपरीतून बनेनातून एक डायरी काढली. देवाला बनेन असतं, कोपरी असते. देवाने बनेनातून एक डायरी काढली आणि नारदाच्या हातात दिली आणि म्हणले, नारदा हे वाचा. नारदाने डायरी उघडली आणि डायरी उघडून बघताय तर त्यामध्ये सुद्धा भक्ताचीच यादी होती. आणि त्या डायरीमध्ये भक्ताच्या यादीत मारुतीचं नाव नंबर 1 ला आणि नारद नंबर शेवटला. नारद चकित झाले. म्हणले, देवा, हे असं कसं काय. बाहेर बी रजिस्टर त्यात भक्ताची यादी, ही डायरी यातही भक्ताचीच यादी, पण बाहेरच्या रजिस्टरात नंबर 1 ला माझं नाव शेवटी मारुती आणि या डायरीत नंबर 1 ला मारुती आणि शेवटी मी. देवा असं का. नारायण देव म्हणतात, नारदा ऐका, बाहेर जे रजिस्टर ठेवले त्यामध्ये जे भक्त आहेत
ते माझं ध्यान करतात. जे माझं ध्यान करतात त्यांची यादी बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहे, आणि मी ज्यांचं ध्यान करतो ती यादी या डायरीमध्ये आहे, आणि त्यात नंबर 1 ला माझा मारुती आहे. तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, ते वांचून यान गोमटे नाही. बरोबर आहे. तयाचे करू आम्ही ध्यान. अरे नारदा, माझं ध्यान करतोस यात काय विशेष आहे? तू माझं ध्यान करतो यात काय विशेष आहे? मी ज्याचं ध्यान करतो तो जगात सर्वात मोठा असतो. त्यात नंबर 1 ला माझा मारुती आहे, माझा हनुमान आहे. तुला गर्व झाला ना म्हणले सगळ्यात मोठा भक्त आहेस? बाहेरच्या रजिस्टरमध्ये तुझं नाव नंबर 1 ला आहे, पण तू माझं ध्यान करतो. जे अरे लोक माझं ध्यान करतात, भक्त माझं ध्यान करतात, यात काय नवल? मी तुमचं ध्यान करावं यात खरं नवल आहे. जे माझं ध्यान करतात ते बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत, आणि मी ज्यांचं ध्यान करतो ते या डायरीत आहेत, आणि त्यात नंबर 1 ला माझा मारुती आहे, आणि सगळ्यात शेवटी तू आहेस. नारदाचा चेहरा खरखर खरखर उतरला. नारद निघून गेले, नारदाचा गर्व हरला. तयाचे करू आम्ही ध्यान. देव बोलतायत, तयाचे करू आम्ही ध्यान, तो आमचे देवता अर्चन, ते वांचोनी आन गोमटे नाही. हा सगळा प्रकार लक्ष्मी माता भगवंताच्या चरणाजवळ बसलेली होती आणि उघड्या डोळ्यानं हा प्रकार पाहत होती. लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं की आपण जो प्रश्न केला की देवा या जगातील सगळ्यात आवडती वस्तू काय तुमची, तर लक्ष्मीच्या आपोआप लक्षात आलं की भगवंताची या विश्वातील जगातील सर्वात आवडती वस्तू जर काय असेल तर ती आहे संत. मारुती संत होते. लक्ष्मीला आपोआप कळालं की ज्या अर्थी मारुती नारायणाचा सर्वात आवडती वस्तू आहे, याचा अर्थ भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू जर काय असेल तर ती आहे संत. पण तरी बायकाला मोठी खोटी अशी असते, बायकाला मोठी खोटी अशी असते, बायकोला वाटत असतं की माझ्या नवऱ्याची सगळ्यात आवडती वस्तू मीच आहे, असं बायकाला वाटतं. आता हा समज असो गैरसमज असो, पण बाईला वाटत असतं माझ्या नवऱ्याची सगळ्यात आवडती वस्तू जर काय आहे तर मी आहे, असं बायकोला वाटतं. अजून लक्ष्मीने आशा नाही सोडली, म्हणजे देवा ठीक आहे, संत ही जगातील सर्वात आवडती वस्तू आहे तुमची, नंबर 1 ला संत आहे आवडती वस्तू. देवा म्हणले नंबर 2 ला कोणी सांगा ना. तिला वाटलं लक्ष्मी म्हणतील. लक्ष्मी दात घासून बसली होती की राहिला नंबर 1, पण नंबर 2 ला तरी मी. तिला वाटलं मी बायको, बायकोला वाटतं मी नवऱ्याची सर्वात आवडती वस्तू आहे, असेलच असं नाही. पण लक्ष्मी म्हणले देवा नंबर 2 ला कोण आहे? देव म्हणाले लक्ष्मी ऐक, नंबर 1 ला या विश्वात सर्वात आवडती माझी वस्तू काय असेल तर ती आहे संत, आणि नंबर 2 ला जर कोण असेल आवडती वस्तू ती आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता, आणि लक्ष्मी नंबर 3 ला तू आहेस. लक्ष्मीला पटलं की आपण नंबर 3 ला आहेत. म्हणजे लक्ष्मी तुला आठवतंय समुद्र मंथनातून ज्यावेळेस तू निघालीस त्यावेळेस माझ्या भोवताली गिरट्या घालत होतीस. तिथं उदास अवस्थेत वैराग्य धारण करून पोहोडलेला शेषावर मी एकटाच होतो. सगळ्याकडे गेली, कुणाशी लग्न करावं तुला वाटलं नाही, तुला वाटलं भगवान विष्णू सोबतच लग्न करावं. माझ्या भोवताली गिरट्या घालत होतीस, मी तुला स्वीकारलं नाही. का तर तुला तुझ्या रूपाचा श्रीमंतीचा अभिमान झाला होता. तुला वाटलं या जगात माझ्या एवढी रूपवान आणि माझ्या एवढी श्रीमंत दुसरी बाई नाहीये. मी तुला वरलं नाही, तुझा धिक्कार केला. ज्यावेळेस तू तुझ्या रूपाचा आणि श्रीमंतीचा गर्व टाकलास तेव्हा मी तुला वरलं, तुझ्यासोबत लग्न केलं आणि माझ्या चरणात बसायला जागा दिली. नरबरा बोलले सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. नरबरा आहे. लक्ष्मी तुझा अभिमान टाकलास रूपाचा आणि श्रीमंतीचा, आणि सर्वस्वे माझे चरण धुवायला पाय धुवायला सेवा करायला तयार झालीस अहंकार टाकल्यानंतर, तेव्हा तुला कुठं मी माझ्या चरणात जागा दिली. तुझा अधिकार फक्त गुडघ्याच्या खाली, वर आलीस तर याद राख, चरण दाबत बस, वर येऊ नकोस. तू माझी विश्वातली आवडती वस्तू नाहीयेस. माझी विश्वातली आवडती वस्तू जर काय असेल तर संत. नंबर 1 ला संत, आणि नंबर 2 ला गीतेचा ज्ञानेश्वरीचा वक्ता, आणि नंबर 3 ला तू आहेस. इतकं महात्म्य गीता ज्ञानेश्वरीचं वक्तव्य करणाऱ्या महाराजाचं आहे. मला आज इकडं तुमचं चित्त खेचायचंय की ज्ञानेश्वरीचा गीतेचा वक्ता साधा नाही,
हा भगवंताची विश्वातील नंबर 2ची किंवा नंबर 1ची आवड म्हणले तरी चालते. कारण संत हे वक्ते असतातच, वक्ता हे संत असतोच. गिव्ह अँड टेक हे उलट सुलट असते. भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय असेल तर तो आहे संत किंवा गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. संताबद्दल बोलताना ज्ञानोबा बोलले, भृगु ऋषी या जगातला खरा देव कोण आहे हा तपासत होता. ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाच्या छातीत लात मारली. ब्रह्मदेवाने एक कानफडात लावली. चलो म्हणले माघारे. भृगु ऋषी रडत आला. महादेवाकडे गेला, महादेवाच्या छातडात लात घातली. महादेवाने 2 कानफडात घातले. चल निघ म्हणले तो. भगवान विष्णूकडे आला. तो चापून पाहत होता की जगातला खरा देव कोण आहे. मी ज्याला लात मारील आणि माझी लात हसत सहन करल तो जगातला खरा देव. पण त्याला ब्रह्मदेवाने थोबाडात मारली, महादेवानं थोबाडात मारली. चल हो म्हणले माघारी. त्याची खात्री झाली की इथं परिपूर्ण दैवत्व काय आपल्याला सापडलं नाही. चला म्हणले राहिले भगवान विष्णू तिकडे जाऊ. भगवान विष्णूकडे गेला आणि भगवान विष्णूने पाहिलं की भृगु ऋषी येत आहे आणि हा लात मारायला येतो आहे. भगवंतानं ओळखलं. त्यावेळेस ज्ञानोबा भगवंताच्या मुखात उद्गार घालतात की भृगु यायलाय. त्यावेळेस भगवान बोलले ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाच्या मुखातून, मिया लक्ष्मी डावलोनी केली परोती, तोडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग वक्षस्थळाची वाखती वोडविली चरण राजा. अजूनही पावलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. ज्ञानोबा आहे. लक्ष्मी ज्यावेळेस भृगु मला लात मारायला यायला लागला, मिया लक्ष्मी डावलोनी केली परोती, तू माझ्या चरणावर बसली होती पाय दाबत. सरक म्हणलं बाजूला, तुला ढकललं मी. मिया लक्ष्मी डावलोनी केली परोती, बाजूला ढकलली. तोडवणी कौस्तुभ घेतला हाती, कौस्तुभ म्हणे तोडून हातात घेतला गळ्यातला. का? त्या कौस्तुभ मण्याचा प्रहार एवढा भारी असतो. त्यांनी लात मारल्यावर कौस्तुभ त्याला लागला असता, त्याचा पाय फुटला असता. त्या माझ्या मृदू भक्ताच्या पायाला लागू नये म्हणून मी कौस्तुभ तोडून हातात घेतला आणि ओढविली वक्षस्थळाची वाकती चरण राजा. वक्षस्थळ म्हणजे छाती. मी माझी छाती स्वतःहून पुढं केली आणि भृगूला म्हणलं मार लात. आणि भृगूने लात मारली आणि ते चिन्ह माझ्या छातीवर उमटलं, ज्याला स्त्री वस्त लांछन म्हणतात. ज्ञानोबा पुढच्या वेळेस बोलतायत, अजून पावलाची मुद्रा, ती लात, अजूनही पावलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. ती पावलाची खून, ती मुद्रा मी अजून माझ्या छातीवर वागवतोय. ते चिन्ह पावलाचं, कुणाच्या भृगु ऋषीचं. का? की त्या पावलाची धूळ माझ्या छातीला लागावी, ती धूळ मी माझ्या हातात घ्यावी, माझ्या कपाळाला लावावी आणि मी माझं भाग्य घडावं. आपुलिया दैव समुद्रे जतने लागी. देव बोलतायत, संताच्या पायधुळीनं मी माझं भाग्य घडवतो. देव लिलेने बोलतायत, देवाच्या पायधुळीने जगाचं भाग्य घडतं. पण देवाला संताचा महिमा वाढवायचा आहे म्हणून देव लिलेने बोलतायत की संताच्या पायधुळीने मी माझं भाग्य घडवतो. लक्ष्मी हा संताचा महिमा आहे. नामायाच्या मागे हिंडे केशीराज, लागावया रज चरणीचे. कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पिचे पिचे हरी फिरे कहत कबीर कबीर. कबीरानं पुढे चालवून देवाने लंडासारखं मागं पळावं पांडुरंगानं. अरे कबीरा थांब, मी देव आलोय. कबीर म्हणायचा, या देवा दमानी, मला चादरी विणायच्या दमानी, आम्ही चलतं पुढं. देवाने लंडासारखं मागं पळावं. देव संतांचा वेडा आहे. त्यांच्या चरणानं देव बोलतात लिहिले, त्यांच्या चरणाच्या धुळीने कपाळाला लावून मी माझं भाग्य घडवतो लक्ष्मी. आणि म्हणून माझी जगातील सर्वात प्रिय वस्तू जर काय असेल तर ती आहे संत. आणि नंबर 2 ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. या गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या वक्त्याबद्दल बोलताना ज्ञानोबा बोलले, भगवान बोलतायत ज्ञानेश्वरीमध्ये, तैसा भूमंडळी आघवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्तजनांच्या. या पृथ्वीवर तसा माणूसच नाहीये. इकडे लक्ष द्या ज्ञानोबाच्या. तैसा भूमंडळी आघवा आन न देखे पांडवा, तसा पाहायलाच मिळत नाही म्हणले. कुठं? पृथ्वीवर. कुणासारखा? जो गीता सांगे मेळावा भक्तजनांच्या. आज तुम्ही माझ्या पुढे बसलेत, श्रोते, मी वक्ताय. ज्ञानोबा बोलतायत, भगवान कृष्ण बोलतायत गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये की इथं व्यासपीठावर बोलून जो गीता ज्ञानेश्वरी सांगतो त्याच्यासारखा दुसरा माणूस जगात नसतोच. म्हणजे आज माझ्यासारखा जगात दुसरा माणूस नाही, मी फुगलो नाही. हे ज्ञानोबा बोलतायत, ज्ञानोबा बोलतायत. तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या.
त्याच्या तोडीचा दुसरा माणूसच नसतो म्हणले या पृथ्वीवर, जो माझ्या भक्तगणाला गीतेची मेजवानी खाऊ घालतो. अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी, जो गीता अर्थाचे करी परगुणे संता. परगुणे म्हणजे मेजवानी, पार्टी. जो गीतेची मेजवानी समोरच्या भक्ताला खाऊ घालतो त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिवारी, जिवार म्हणजे काळीज, हृदय. मी तया ते सुये जिवारी, सुये म्हणजे घालणे, मी त्याला माझ्या काळजात घालतो, माझ्या काळजात त्याला बसायला जागा देतो. कुणाला? जो गीता अर्थाचे करी परगुणे संता. जो गीतेची ज्ञानेश्वरीची मेजवानी समोरच्या भक्तांना खाऊ घालतो त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो. तळ हातातल्या फोडासारखा वागवतो. तयाचे निपाडे पडियंते मज पुढे, नाही गा मागे पुढे निहाळीता. तया ऐसे दुसरे पडियंते आम्हा सोयरे, नाही गा साचो कार्य तुझी आण. ज्ञानोबा आहे, दोन्ही वेळात तेच सांगतात. तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे. कोणाबद्दल? संताबद्दल आणि या भक्त्याबद्दल बोलतात गीता ज्ञानेश्वरीच्या. तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे, नाही गा साचो कार्य तुझी आण. अर्जुना तुझी शपथ घेऊन सांगतो म्हणले, त्याच्या इतका प्रिय मला जगात कोणीच नाही. कोणा इतका? संता इतका, संता इतका आणि गीतेच्या वक्त्या इतका. तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे. पडियंता म्हणजे आवडता, सोयरा म्हणजे मित्र. दोन घरात सोयरीक झाली म्हणजे त्यांची मैत्री झाली. सोयरीक शब्दाचा अर्थ होतो मैत्री. मुलगा दिला, मुलगी दिली, दोन घरात सोयरीक झाली म्हणजे मैत्री झाली. सोयरीक म्हणजे मैत्री. तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे, नाही गा साचो कार्य तुझी आण. अर्जुना तुझी शपथ आहे. कृष्ण बोलताय या जगात मला सगळ्यात प्रिय कोण असेल तर तो संत आहे, गीतेचा भक्त आहे, ज्ञानेश्वरीचा भक्त आहे. तयाची निपाडे पडियंते मज पुढे, नाही गा मागे पुढे निहाळीता. आजपर्यंत या जगात या विश्वात जेवढी माणसं आली आणि गेली, पुढे होतील आणि मागे झाले असतील, या सर्वांमध्ये मला प्रिय जर कोण असेल तर तो आहे गीता ज्ञानेश्वरीचा भक्त. तयाचे निपाडे पडियंते मज पुढे. पडियंत म्हणजे आवडता, पुढे म्हणजे खरोखर. तयाचे निपाडे पडियंते मज पुढे, नाही गा मागे पुढे निहाळीता. पुढे निहाळा, मागे निहाळा, आले पुढे येतील, जेवढे येऊन गेले आणि पुढे येतील, त्याच्या इतका मला प्रिय दुसरा कोण नाही. पुन्हा इतका? संत इतका आणि गीता ज्ञानेश्वरीच्या वक्त्या इतका. हा गीता आणि ज्ञानेश्वरीवर वक्तव्य करणाऱ्या वक्त्याचा महिमा आहे. इतकं मोठेपण आहे ज्ञानेश्वरी आणि गीता सांगणाऱ्या महाराजाचं. पण पुढे ज्ञानोबाऱ्यांनी एक ज्ञानबाची मेक मारली. ज्ञानोबाऱ्याचं नाव बी ज्ञानबा आहे आणि त्यांनी एक ज्ञानबाची मेक मारली. म्हणले या महाराष्ट्र भूमीमध्ये ज्ञानेश्वरी आणि गीता सांगणारे, किंबहुना भारत देशामध्ये गीता ज्ञानेश्वरी सांगणारे हजारो महाराज आहेत, हजारो वक्ते आहेत. मग सगळेच मला प्रिय आहेत का? का यातला काही विशिष्ट प्रिय आहे? आज मी बोललो, काल कोणी बोलला असेल, परवा बोलला असेल, उद्या बोलल, परवा बोलल, हे सगळेच मला प्रिय आहेत का? देव म्हणाले नाही, त्यातला तोच प्रिय आहे. गीता ज्ञानेश्वरीचे बोलणारे, गीता ज्ञानेश्वरी बोलणारे हजारो वक्ते आहेत, पण त्यातला माझा प्रिय कोण? देव म्हणाले माझा तो प्रिय की मज ईश्वराचे निलोभे, गीता सांगे अक्षोभे, तो मंडन होय सबे संतांची. मज ईश्वराचे निलोभे. जो गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता प्रसिद्धी आणि पैशावर डोळा न ठेवता, प्रसिद्धी आणि पैशाचा लोभ न ठेवता, फक्त ईश्वर प्राप्तीच्या लोभानच गीता सांगतो, तो मला प्राणापेक्षा प्रिय आहे, तो मला सर्वात आवडता आहे. आज मी इथं बसलो, मला मराठे सराकडून 500 रुपये 1000 रुपये मिळावेत ही माझी वासना असेल तर देव म्हणाले तू कामातून गेला, तू माझा प्रिय नाहीये. तुला ज्ञानेश्वरी सांग, तू माझा प्रिय वक्ता नाहीये. मी या व्यासपीठावर बसलो, माझी ही वासना असावी, भूमिका असावी की मला या प्रवचनातून पांडुरंग मिळावा, माझी पांडुरंगाची भेट व्हावी, ईश्वर प्राप्तीच्या लोभानं मी गीता सांगावी, प्रसिद्धी मिळावी किंवा 10-5 रुपये मिळावेत या लोभानं नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की मज ईश्वराचे निलोभे, गीता पडता अक्षोभे, तो मंडन होय सभे संतांची. तो भूषण असतो म्हणले, मंडन म्हणजे भूषण, तो संत सभेतील भूषण असतो म्हणले. कोण? की जो ईश्वर प्राप्तीच्या लोभानं गीता सांगतो, पैसा मिळावा किंवा प्रसिद्धी मिळावी या लोभानं नाही. भगवत प्राप्तीच्या लोभानं गीता सांगतो, तो सर्वात प्रिय आहे, पैशाच्या लोभानं नाही. ज्ञानोबा पुढे बोलले, जन्माचे फळ चकोरा, जव चंद्रू ये अंबरा,
नाना नवघन मयूरा ओ देत पावे, तैसा सज्जनाच्या मेळापी गीता पद्य रत्न उमपी, वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणी. तैसा तुम्ही सज्जन आहेत, तैसा सज्जनाच्या मेळापी गीता पद्य रत्न उमपी. गीतेचा पाऊस पडतो या सज्जनासमोर, पण कसा? वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणे, माझ्या प्राप्तीचा हेतू ठेवून गीता सांगतो. तो मला प्राणप्रिय आहे. जन्माचे फळ चकोरा का चंद्रोय अंबरा, का नाना नवघन मयूरा ओ देत पावे, तैसा सज्जनाच्या मेळापी गीता पद्य रत्न उमपी, वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणे. मोर आणि चकोर पक्षी या दोन पक्षाचा दृष्टांत दिला ज्ञानोबरायने. मोराचा जन्म तेव्हा सफल होतो ज्यावेळेस आभाळात ढग येतात आणि थुई थुई पाऊस पडतो, आणि त्या पावसात मोर पिसारा फुलवून नाचतो. ज्ञानोबराय बोलतो जन्माचे फळ चकोरा, चकोराला तेव्हाच फळ मिळतं. जन्माचे फळ चकोरा जवळ चंद्रू ये अंबरा, अंबर म्हणजे आकाश. नाना नवघन मयूरा ओ देत पावे. मोराचा जन्म तेव्हा सफल होतो ज्यावेळेस आभाळात ढग येतात आणि त्या ढगातून पाऊस पडतो, आणि त्या पावसात मोर थुई थुई पिसारा पसरून थुई नाचतो. मोराचा जन्म सफल झाला. चकोराचा जन्म तेव्हा सफल होतो ज्यावेळेस आकाशात चंद्र उगवतो आणि या चंद्राच्या किरणातून येणारं जे अमृत आहे ते अमृत त्याला टिपायला, त्याला खायला मिळतं. तेव्हा चकोर पक्षाचा जन्म सफल होतो. चकोराचा जन्म तेव्हा सफल होतो जेव्हा आभाळात चंद्र उगवतो आणि चंद्रातून येणाऱ्या किरणातून त्याला अमृत टिपायला मिळतं, त्यावेळेस चकोराचा जन्म सफल होतो. तसा गीतेच्या वक्त्याचा जन्म तेव्हा सफल होतो ज्यावेळेस तो गीता भगवत प्राप्तीच्या लोभानं सांगतो, पैशाच्या प्राप्तीच्या लोभानं नाही. ही अट घातली ज्ञानोबराय. म्हणून देव बोलतायत, ज्ञानोबराय बोलतायत की या जगातील सर्वात प्रिय वस्तू जर काय असेल माझी, तर ती आहे संत, अर्थात गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. माझ्या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू जर काय असेल, मी दाखले देऊन बोललो, तुम्हाला सांगितलंय, या विश्वातील माझी सर्वात प्रिय वस्तू जर काय असेल तर गीतेवर आणि ज्ञानेश्वरीवर वक्तव्य करणारा महाराज, गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. पण कोणता? जो प्रसिद्धी आणि द्रव्यार्जनाच्या लोभानं गीता सांगतो तो नाही, जो फक्त ईश्वर प्राप्तीच्या लोभानंच गीता सांगतो, तो गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता मला प्राणप्रिय आहे, सर्वात आवडता आहे. इतकी महिमा, इतकं मोठेपण ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या महाराजाचं आहे. जसा चकोराचा जन्म सफल झाला कशाने? आभाळात चंद्र आला, चंद्राच्या किरणातून येणारा अमृत खाल्लं, तेव्हा चकोराचा जन्म सफल झाला. तसं गीतेवर ज्ञानेश्वरीवर वक्तव्य केलं, पण फक्त भगवत प्राप्तीच्या उद्देशानं वक्तव्य केलं, पैशाच्या नाही, तेव्हा त्या महाराजाचा, त्या वक्त्याचा जन्म सफल होतो. आणि ही सफलता म्हणजे काय? ही महाराजाला, या वक्त्याला, ज्ञानेश्वरीच्या वक्त्याला मिळणारी सफलता म्हणजे काय, ती ज्ञानोबा आजच्या ओळीत सांगतायत. ऐशा भक्तालयी चौकटी, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी, मग माझी या समनसाठी तू कशी जगी. समनसाठी म्हणजे बरोबरीला येणे, योग्यतेला येणे, आपला समनसाठी करून ठेला. ज्ञानोबाचा अभंग ऐकला असेल तुम्ही. समनसाठी म्हणजे आपल्या योग्यतेला येणं, बरोबरीला येणं, देवाच्या बरोबरीला येणं म्हणजे समनसाठी. जो वक्ता, गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता, प्रसिद्धी आणि द्रव्यार्जनावर डोळा न ठेवता फक्त ईश्वर प्राप्तीच्या लोभानच गीता ज्ञानेश्वरी सांगतो, तो जिवंतपणीच पांडुरंगाच्या बरोबरीला येतो. हे पांडुरंग बोलतायत, कृष्ण बोलतायत. तो माझ्या समनसाठी तू कशी जगी. जसं तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. रामेश्वर भट्ट बोलले, एका पाड्यात तुकोबराय घालायचे आणि एका पाड्यात परब्रह्म घालायचं, पांडुरंग घालायचा. तुकोबरायचं आणि पांडुरंगाचं पारड समान, काटा बरोबर सेंटरला. तितका मोठेपणा गीतेच्या वक्त्याला, ज्ञानेश्वरीच्या वक्त्याला दिलाय. एका पाड्यात पांडुरंग कृष्ण घालायचा आणि एका पाड्यात इथं व्यासपीठात बोलणारा, ज्ञानेश्वर बोलणारा महाराज घालायचा, वक्ता घालायचा, पारड समान.
काटा सेंटरला. माझी या सवंसाठी तू कसी जगी, ऐशा भक्तालयी चौकटी, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी, मग माझी या सवंसाठी तू कसी जगी. हे कृष्ण बोलतायत ज्ञानेश्वरीमध्ये. जसं चकोराला फळ मिळालं, कधी फळ मिळतं? आकाशात चंद्र यावा, चंद्रकिरणाचं अमृत त्याला टिपायला मिळावं, त्याचा जन्म सफल. ज्ञानेश्वरी गीतेवर बोलणाऱ्या महाराजाचं किंवा वक्त्याचं जन्म तेव्हा सफल, त्यांनी फक्त ईश्वर प्राप्तीच्या लोभानं गीता सांगावी, पैशाच्या प्राप्तीच्या लोभानं नाही. आणि ही सफलता काय? तर जिवंतपणीच तो वक्ता, गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता पांडुरंगाच्या बरोबरीला येतो, परब्रह्माबरोबर तुकल्या जातो. आणि ज्यावेळेस देह ठेवतो, भक्ता गीतेसी भेटी करी आदरेसी, मग देहापाठी मजसी एकची होय. बरोबर आहे. भक्ता गीतेसी भेटी करी आदरेसी, तो देहापाठी मजसी एकची होय. जिवंतपणी हा ज्ञानेश्वरीचा वक्ता पांडुरंगाच्या बरोबरीला उतरतो, पांडुरंगाबरोबर तुकल्या जातो, पांडुरंगा एवढा मोठा होतो, आणि देह ठेवला, मेला की तो पांडुरंगाच्या आत्मस्वरूपात विलीन होतो, अर्थात त्याला मोक्ष मिळतो. तैसा भक्ता गीतेसी भेटी करी आदरेसी, तो देहापाठी मजसी एकची होय. जिवंतपणे हा ज्ञानेश्वरीचा वक्ता पांडुरंगाबरोबर तुकल्या जातो, पांडुरंगाच्या योग्यतेला येतो, आणि देह ठेवल्यावर मेल्यावर तो पांडुरंगाच्या आत्मस्वरूपात अर्थात सायुज्य मोक्षात विलीन होतो. मंडळी, मला सांगा, एवढा दुर्मिळ मोक्ष, हे प्रवचन कीर्तन, हे भजन, हे नामस्मरण, हा परमार्थ एकाच गोष्टी चाललाय, एका गोष्टीसाठी चाललाय, आणि तो आहे मोक्ष. देव भेटावा, पांडुरंग भेटावा. कशासाठी आटापीठ आहे? पांडुरंग भेटावा, देव भेटावा, एवढ्यासाठीच आटापीठ आहे, मोक्ष भेटावा. आणि तो मोक्ष देवाने एवढा सोपा केलाय की म्हटले, गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या वक्त्यानं पैशाची लालसा मनात न ठेवता, प्रसिद्धीची लालसा मनात न ठेवता, फक्त भगवंताची प्राप्ती व्हावी एवढ्या लालसेने जर गीता ज्ञानेश्वरी सांगितली, तर जिवंतपणीच तो माझ्या तुडीला उतरतो, आणि देह ठेवल्या मेल्यावर त्याला सायुज्य मोक्ष मिळतो. इतका आशीर्वाद, एवढा महिमा ज्ञानेश्वरीचा आहे. पण थोड्याशा 10-5 रुपयासाठी, 1000-2000 रुपयासाठी हा ज्ञानेश्वरीच्या गीतेचा वक्ता, आम्ही कीर्तनकार, प्रवचनकार, दारात आलेला मोक्ष हकलून देतो. कशासाठी? 1000-2000 रुपयासाठी, पैशावर डोळा ठेवून दारात आलेला मोक्ष हकलून देतो. या ज्ञानेश्वरीवर, गीतेवर वक्तव्य केल्यानंतर जे पुण्य मिळतं, या पुण्याचा महिमा या वक्त्याला कळत नाही. या पुण्याचं ज्ञानोबारायांनी एका कल्पतरू बरोबर रूपक केलंय 9व्या अध्यायामध्ये. ज्ञानोबराय बोलले, ना तरी कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळीये पाडी गाठी, मग तेथोनी निघे किरीटी की दैन्याची करो. 9वा अध्याय बहुतांश लोकांना माहित असतो, पाठ असतो. 9व्या अध्यायातली ओळी माझ्या तोंडातून उभी निघली की जरा मान हलत जा, जरा उडी मारा टणकन, म्हणजे मलाही जोर येईल सांगायला. हा, ना तरी कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळीये पाडी गाठी, मग तेथोनी निघे किरीटी की दैन्याची करो. ज्ञानोबाराने रूपक केलंय की गीता ज्ञानेश्वरीवर वक्तव्य केल्यानंतर त्यातून जे निर्माण होणारं पुण्य आहे, त्या वक्त्याला लाभणारं पुण्य आहे, ते पुण्य प्रत्यक्षात एक कल्पतरू आहे. एक भिकारी असतो, भिकारी काख्यामध्ये झोळी अडकून भीक मागायला निघतो. वाटेत जाताना थोडं ऊन वाढतं, म्हणून ऊन टाळावं म्हणून एका झाडाच्या सावलीखाली बसतो. सावलीखाली बसल्यानंतर काखेतली झोळी काढतो. ती झोळी थोडी कुचक्या कापडाची फाटलेली असते, त्या झोळीला गाठी मारतो. भिक्षा मागितल्यानंतर त्यातलं धान्य, पीठ, भाकरी, कुकरी जे काय असेल ते सांडू नये म्हणून त्या झोळीला गाठी मारतो. ऊन उतरलं की ती झोळी पुन्हा काखेत अडकवतो आणि भीक मागायला निघतो. कशाखाली बसलाय? ना तरी कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळीये पाडी गाठी. ज्ञानोबाराय, तो भिकारी ज्या झाडाखाली बसलाय ते झाड आहे कल्पतरूचं, बाबळीचं, लिंबाचं, आंब्याचं नाही, कल्पतरूचं. आणि कल्पतरूचा महिमा आहे, तुम्ही मागाल ते देईल. कल्पतरू, तुम्ही कल्पाल, तो तरू, तरू म्हणजे झाड, असं झाड की तुम्ही कल्पाल ते देईल, म्हणून ते कल्पतरू. तुम्ही कल्पायचं
आणि त्यांनी द्यायचं. ते तरू आहे म्हणून कल्पतरू. कल्पतरूला तुम्ही जे मागाल ते देतं. आता हा भिकाऱ्याला जर कल्पतरू कळाला असता, कल्पतरूचं महत्व कळालं असतं, तर कल्पतरूला म्हणलं असतं, हे कल्पतरू मला पक्वान्नाचं ताट देत, तात्काळ ताट हजर झालं असतं. हे कल्पतरू माझी गरिबी घाल, माझं दारिद्र्य घाल, मला श्रीमंती दे, तात्काळ श्रीमंत झाला असता. पण कल्पतरूचं महत्व न कळाल्यामुळे कल्पतरू खाली बसून झुळीला गाठी मारल्या आणि ऊन उतरल्यावर पुन्हा भीक मागायला गेला. तेथून निघे किरीटी का दैन्याची करू. पुन्हा भिकारपणात अडकला. का? कल्पतरूचा महिमा कळाला नाही. कल्पतरू खाली बसलाय, पण त्याचं महत्व न कळल्यामुळे त्याच्या खाली बसून गाठी मारल्या. महत्व कळालं नाही की हे मागील ते वस्तू देते, हे महत्व न कळल्यामुळं तिथं बसून झुळीला गाठी मारल्या आणि पुन्हा भीक मागायला गेलं आणि आपलं दारिद्र्य कायम राखलं. तसं ज्ञानोबा बोलतायत की ज्ञानेश्वरीवर गीतेवर वक्तव्य केल्यानंतर त्यातून निर्माण होणारं पुण्य, हे पुण्य कल्पतरू आहे. या पुण्यरूपी कल्पतरूच्या खाली हा ज्ञानेश्वरीचा वक्ता बसतो आणि या पुण्याने पांडुरंगाच्या प्राप्तीची कामना करायच्या ऐवजी 10-20 रुपयाची कामना करतो. आणि त्या भिकाऱ्यासारखा, त्या भिकाऱ्याने मागायचं होतं ना की मला ताट दे, तर वक्त्यानं काय मागावं? पांडुरंगा तुझी भेट. पण त्याला कल्पतरूचं महत्व कळालं नाही. तर या ज्ञानेश्वरीच्या वक्त्याला या पुण्यरूपी कल्पतरूचं महत्व कळत नाही. म्हणून भिकारी कशात अडकला? दारिद्र्यात अडकला. तसं गीतेवर वक्तव्य केल्यानंतर जे पुण्य मिळतं, हे पुण्य कल्पतरू आहे. या कल्पतरू खाली जर बसलं तर पांडुरंगा तुझी भेट व्हावी ही कामना करावी, मोक्ष मिळेल. पण पांडुरंगाची कामना करण्याच्या ऐवजी मनुष्य 10-5 रुपयाची कामना करतो, दारात आलेला मोक्ष दवडवतो आणि पुन्हा दारिद्र्यात अडकतो. कशाच्या? जन्ममरणाच्या. आणि आपलं जन्ममरणाचं बंधन कायम ठेवतो. ही शोकांतिका आहे. म्हणून ज्ञानोबांनी दाखला दिलाय की ना तरी कल्पतरू तळवटी, बैसोनी झुळीये पाडी गाठी, तेथून निघे किरीटी क्या दैन्याची करू. भिकारी झाडाखाली बसलाय, झुळीला गाठी मारल्या, कल्पतरूचं महत्व कळालं नाही, पण पुन्हा भीक मागायला गेला आणि दारिद्र्यात अडकला. ज्ञानेश्वरीवर वक्तव्य केलंय, अगाध पुण्य मिळवलंय. हे पुण्य कल्पतरूच आहे. त्या पुण्यरूपी कल्पतरू खाली बसायचं, पांडुरंगाची कामना सोडायची आणि 10-5 रुपयाची कामना करायची आणि पुढे निघायचं प्रवचन संपल्यावर आणि पुन्हा दारिद्र्यात अडकायचं. कोणत्या? जन्ममरणाच्या फेऱ्याच्या दारिद्र्यात अडकायचं आणि पुन्हा संसार बंधनात अडकायचं. आपलं जन्ममृत्यूचं दारिद्र्य हा वक्ता कायम ठेवतो त्या भिकाऱ्यासारखा. तो गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. हा महाराज, हा वक्ता जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकतो. म्हणून ज्ञानोबा आहे नव्यातच बोलतायत की बरीचशी लोक असे असतात की 100 यज्ञ करतात. शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की हे निरुते पापाची नोहे. याज्ञिकाबद्दल बोटले. याज्ञिकाकडे बोट केलं ज्ञानोबारायांनी की एखादा याज्ञिक आहे, 100 यज्ञ करतो आणि 100 यज्ञ केल्यानंतर त्यातून निर्माण झालेल्या पुण्याने त्या याज्ञिकानं पांडुरंगाच्या प्राप्तीची कामना करावी. परंतु तो याज्ञिक पांडुरंगाच्या प्राप्तीची कामना करण्याच्या ऐवजी स्वर्गाची कामना करतो. शतक्रते यजिजे माते. ज्ञानोबा बोलतात शतक्रत म्हणजे यज्ञ, शत म्हणजे 100. शतक्रते यजिजे माते, यजिजे म्हणजे पूजा करायची. शतक्रते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की हे निरुते पापाची नोहे. माझ्या नावानं यज्ञ करायचा, माझ्या नावानं पुण्य मिळायचं. देव बोलतायत माझ्या नावानं यज्ञ करायचा आहे, माझ्या नावानं पुण्य मिळवायचं. त्यांनी माझ्या प्राप्तीची कामना सोडून द्यायची आणि स्वर्गाच्या प्राप्तीची कामना करायची. हे पुण्य पापात बदलतं, ज्याला पुण्यात्मक पाप म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले स्वर्गा पुण्यात्मक पापे येईजे, पापात्मक पापे नरका जायचे, जेने माते पाविजे ते हे शुद्ध पुण्य. तुकोबराय बोले जया माझे नारायण ते हे शुद्ध पुण्य. नारायणाच्या नामानं जर तुम्ही पुण्य कमवलं, मग ते यज्ञ असो की प्रवचन असो की कीर्तन असो, नारायणाच्या नामानं जर पुण्य कमवलं तर नारायणाच्या प्राप्तीचीच कामना ठेवा.
आणि नारायणाच्या प्राप्तीची कामना न ठेवता जर स्वर्गाची किंवा इतर पैशातल्याची कामना ठेवली तर ते पुण्य सरळ सरळ पापात बदलतं आणि देव दुरावतो. म्हणून नरवरा जसं बोलले की शतकृते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. इकडे बारकाईने लक्ष द्या. शतकृते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता हे पुण्य की निवृत्ती पापाची नव्हे. तसं मी म्हणतो प्रवचने कीर्तने यजिजे माते आणि इप्सिताती 10,000 रुपयाते. आता हे पुण्य की निवृत्ती पापाची नव्हे. एका जवळच्या गावी गेलो होतो आम्ही, जगन्नाथ महाराज पवारांना आम्ही, आणि येता येता खंडेश्वरच्या दर्शनाला गेलो. मंदिरात शिरताना अण्णाला सहज मी माझी ओवी म्हणून दाखवली. अण्णा म्हणलं शतकृते यजिजे माते आणि इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता हे पुण्य की निवृत्ती पापाची नव्हे. म्हणले आता डॉक्टर तुमची होई म्हणा ना, काय म्हणायचं तर. मी म्हणलं कीर्तने प्रवचने यजिजे माते आणि इप्सिताती 10,000 रुपयाते. आता पुण्य की निवृत्ती पापाची नव्हे. माझ्या पाठीवर हात टाकला. म्हणले डॉक्टर पापाचे, हे मलाही माहिती आहे पण आम्ही करतो म्हणले. हे पापच आहे. हे जगन्नाथ पवार खंडेश्वरीच्या मंदिराच्या दारात आमची चर्चा. पापच आहे. जेने जया माझी मी असता जेने मी दूर होय पंडू सुता तया पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. नरवरा बोलतात जया माझी मी असता जेने मी दूर होय पंडू सुता तया पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. त्याची जीभ झडून पडेल म्हणले. कुणाची? की नारायणाच्या नावानं पुण्य कमवायचं, देवाच्या नावाने पुण्य कमवायचं आणि देवाच्या प्राप्तीची कामना सोडून स्वर्गाच्या प्राप्तीची कामना करायची किंवा 10-5 हजार रुपयाची कामना करायची. याला जर कोणी पुण्य म्हणाल तर म्हणणारची जीभ झडेल म्हणले. तर या पुण्य म्हणतायचे जीवन झडे काही. देवाच्या नावाने पुण्य कमवलं तर देवाच्या प्राप्तीचीच कामना ठेवा तर ते पुण्य, तर ते शुद्ध पुण्य. अन्यथा ते पुण्य पापात बदलतं, पुण्यात्मक पाप. आणि म्हणून आम्ही गीतेवर ज्ञानेश्वरीवर वक्तव्य करतो, कीर्तन प्रवचन करतो. कीर्तन प्रवचन केल्यानंतर यातून जे पुण्य मिळतं, होमामध्ये तूप टाकावं तो जसा यज्ञ आहे तसं भगवंताचं नाम घेतलं. आता तुमचं माझ्या प्रवचन सुरुवातीच्या आधी नाम चाललं होतं रामकृष्णारी, तुम्ही तालावर म्हणत होता, तो नाम यज्ञ आहे. नाम जप यज्ञ परम बांधून सखे स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. ज्ञानोबर आहे. नाम जप यज्ञ परम. काय म्हणले नामाला? नाम जप यज्ञ. नाम हे यज्ञ आहे. तुम्ही होमात तूप टाकता तोच यज्ञ आहे असं नाहीये. तुम्ही तोंडाने देवाचं नाव घेता हाही यज्ञच आहे. मग या नामरूपी यज्ञातून पुण्य कमवायचं, देवाच्या नावाने पुण्य कमवायचं आणि देवाच्या प्राप्तीची कामना सोडायची आणि त्यातून एका मोठ्या 10-5 हजार रुपयाच्या पाकिटाची कामना करायची. देव म्हणाले ते पाप आहे, ते पाप आहे. तुझं कल्याण होणार नाही. तू वाहत जाशील, तुझं वाटोळच होईल. माझ्या नावाने कीर्तन प्रवचन केलेस ना, माझ्याच प्राप्तीची कामना ठेव तर ते शुद्ध पुण्य आणि ते पुण्य तुझ्या कामी येईल. तुला मी पावेल, तुला मी भेटेल, तुझा मी उद्धार करेल. म्हणून आज मी ज्ञानेश्वरीवर बोलतोय तर यातून जे काही पुण्य उत्पन्न होईल, या पुण्याने माझी एकच वासना, एकच इच्छा असावी की पांडुरंगा मला तुझी भेट व्हावी, पांडुरंगा मला मोक्ष मिळावा, तर ते शुद्ध पुण्य. अन्यथा मी केलेल्या प्रवचनाचं पुण्य पापात बदलतं, ज्याला पुण्यात्मक पाप म्हणतात. पुण्यात्मक पाप आणि देव दुरावतो. म्हणून जागे व्हा, शाने व्हा. परमार्थ चाललाय, मागून आलंय, पुढं चाललंय, पण त्यातला बारकावा लक्षात घ्या. मी वक्त्याबद्दल बोलते, मी श्रोत्याकडे येणार आहे. माझा शेवट करताना श्रोता कसा असावा, वक्ता कसा असावा, मी बोलते शेवटी श्रोता कसा असावा. आपलं प्रवचनच आहे त्यावर आहे की ज्ञानेश्वरीचा अर्थात गीतेचा वक्ता आणि श्रोता कोणत्या योग्यतेचा असावा आणि योग्य योग्यतेचे वक्ता आणि श्रोते असतील तर त्याला काय फळ मिळतं, हा विषय आपला. म्हणून भगवंताच्या नामानं जर कीर्तन प्रवचन केलं तर त्या कीर्तन प्रवचनातून, त्या नामस्मरणातून मिळणारं पुण्य, त्या पुण्याने एकच कामना करावी की देवा तू भेटावं, मला मोक्ष भेटावा. मग देवाच्या नावाने पुण्य मिळवलं आणि देवाची कामना न करता स्वर्गाची किंवा 10-5 हजार रुपयाची कामना केली तर ते पुण्य सरळ सरळ पापात बदलतं. ते पुण्यात्मक पाप असतं आणि देव दुरावतो.
आमची अधोगती होते. आणि म्हणून तुकोबाने जागोजाग बजावलंय. काय बजावलंय? कथा करून घेती देती तुका म्हणे नरका जाती. हे मला सांगायची काय गरज आहे? हे प्रमाण काय तुम्हाला पाठ नाहीत का? कथा करून घेती देती तुका म्हणे नरका जाती. घेणारा नाही, देणाराही. देणाराही. आणि टाळ वाजून, पकवास वाजून, चाल म्हणून खिशात 10-5 घेऊन जाणाराही. फक्त महाराजालाच नरड्याला धरू नका, महाराजाच्याच नरड्याला धरू नका. इथं 8 दिवस राहिला टाळ वाजला तर 1000 रुपये मागतात, नाही तर टाळकरी रुसून जातात. त्या सप्त्यात पुन्हा जायचं नाही आपल्याला, पुन्हा पाय ठेवत नाहीत. ही टाळकरीची भूमिका आहे, ही पकवाजाची भूमिका आहे. मान्य आहे काळ बदललाय. तुकोबरायचा काळ वेगळा होता. तुकोबराने पंचक्रोशीत भोवताच्या 10-5 किलोमीटरवर कीर्तन प्रवचन केली. आज काळ बदललाय. ठीक आहे, बघता 400-500 किलोमीटर धावतोय. गाडी खर्च डोळ्यापुढे ठेवावा. तुमचं पोटच त्यावर असेल तर 1000-500 डोळ्यापुढे ठेवावेत. पण याचा बाजार मांडू नये, याचा धंदा मांडू नये. सुपारी घेतल्यासारखं 10,000, 20,000, 25,000 अशी सुपारी लावून कीर्तन प्रवचन करू नयेत. 2 लाख, 2.5 लाख असा आकडा ठरवून रामायण करू नयेत, भागवताच्या कथा करू नयेत. अल्पशा आकड्यात तुमचं पोटच त्यावर आहे ना. ठीक आहे, काळ बदललाय. आपण थोडी विधानं बदलू महाराजांची. गाडी खर्च, मी इथं आलो, मी फार तर पेट्रोलचा खर्च अपेक्षा एवढ्या डोळ्यापुढे, पेट्रोल खर्च एवढ्या डोळ्यापुढे ठेवावा. माझं पोटच यावर असेल तर 1000-500, पण मी सुपारी घेतल्यासारखं 1000-10,000 असा आकडा पुढे आणू नये डोळ्यापुढे. कारण गीता ही आमची आई आहे. ज्ञानोबा बोलले, गीता निष्कपट माय, चुकून ताने हिंडे वाय, तया माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. ओव्याकडे लक्ष द्या. गीता निष्कपट माय, चुकून ताने हिंडे वाय, तया माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. इथं बसलेल्या वक्त्याला दटावले ज्ञानोबरांनी की गीता ही आमची माय आहे, ज्ञानेश्वरी आमची माय आहे, आणि समोर बसलेलं श्रोते हे लेकरू आहे. ही ज्ञानेश्वरी गीता माय आहे, तुम्ही बसलाय समोर श्रोते, तुम्ही लेकर आहेत. तुमची या ज्ञानेश्वरीची आणि तुमची लेकराची, ज्ञानेश्वरी माय आणि तुम्ही लेकर आहेत, त्या ज्ञानेश्वरूपी माईची आणि तुमची ताटातूट झाली आहे. यांची भेट घालून देणं हा वक्त्याचा धर्म आहे. ऐकली होई? गीता निष्कपट माय, चुकुनी ताने हिंडे वाय, तया माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. श्रोत्याला सांगितले, वक्त्याला सांगितले की वक्त्या लक्षात ठेव, गीता ज्ञानेश्वर ही माय आहे, आई आहे, आणि श्रोता हा तिचं लेकरू आहे. पण ते लेकरू तुटलंय, तिला कुठतरी चुकलंय, लांब गेलंय ज्ञानेश्वरी पासून, भरकटलंय. तर त्या श्रोत्यारूपी लेकराला पकडून आण आणि गीता आणि ज्ञानेश्वरूपी माईची भेट घालून दे. पण ही भेट घालताना चुकू नको. काय चुकू नको? गीता ही माय आहे. आज मी गीतेवर ज्ञानेश्वरीवर प्रवचन केलं आणि मी 1000-2000 रुपये घेतले, म्हणजे मी काय केलं? गीता विकली. गीता विकली. गीता कोण आहे? माय. म्हणजे मी कोण विकली? कोण विकली? मोठ्याने म्हणा, मोठ्याने म्हणा. या रेकॉर्ड होईल असं. मी म्हणत नाही, तुम्ही म्हणा. कोण विकली? याच्यात आला पाहिजे शब्द, रेकॉर्ड व्हायलाय. मी म्हणत नाही, तुम्ही म्हणा. जाऊ द्या लोकांच्या कानापर्यंत. आज मी ज्ञानेश्वर बोललो म्हणजे गीता विकली, ज्ञानेश्वरी विकली. आणि ज्ञानेश्वरी गीता माय म्हणजे पर्यायाने मी कोण विकलं? मायच विकली. माय विकणं चांगले का? माय विकणं चांगले का? मग गीता निष्कपट माय, चुकून ताने हिंडे वाय, तया माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. गीतेवर वक्तव्य करून, गीतेवर वक्तव्य घेऊन पैसा कमवला, तुम्ही गीता विकली. आणि गीता ही माय म्हणजे पर्यायाने मायच विकली. हे ज्ञानोबा नाही बोलतात, मी नाहीये. मान्य, काळ बदललाय. मी काळासमोर बदलणारच आहे. मी बोललो तुकोबराचा काळ जुना होता. बैलगाडीत घोड्यावर फिरत असतील. आज वक्ता दूर दूर जातोय, गाड्या घोड्या आहेत. पेट्रोलचा खर्च डोळ्यापुढे ठेवावा, पोटच त्याच्यावर 1000-2000ची अपेक्षा ठेवावी. पण सुपाऱ्या लावून ज्ञानेश्वरीवर, गीतेवर किंवा कीर्तन प्रवचन करू नयेत. हा दोष आहे. अधोगती होईल. देव तर दूर आहे, पण अधोगती होईल.
आणि हे तुकोबाराला माहित होतं की या संप्रदायात किंबहुना या ग्रंथाचा भविष्यामध्ये बाजार मांडतील लोक, याला विक्रीला काढतील, कथा कीर्तन करून पैसे कमवतील, पैसे कमवण्यासाठी याचा वापर करतील, याचा बाजार होऊ नये म्हणून तुकोबारा बंगलीला कथा करून घेती देती तुका म्हणे दोन्ही नरका जाती. तुकोबारा दूरदृष्टी होते का, उगाच लिहिलंय का? पण ठीक आहे, तरी त्यात आपण पळवाट काढू. पळवाट काय काढू? ही गाडी आणली ना, तुम्ही वर्गणी केली आहे, मग तुम्ही तुमच्या खिशात आणण्यापेक्षा याजान देण्यापेक्षा पेट्रोलचा खर्च द्या, 1000-2000 द्या, पोटात त्याच्यावर आहे, करतायत वर्गणी तर. पण सुपाऱ्या लावून कथा करू नका, आधीच सौदा करू नका. मी येईल कीर्तनाला, प्रवचनाला, पण 25 घेईल, 20 घेईल, 10,000 घेईल, 15,000 घेईल, वरून गाडीचा खर्च घेईल, अशा सुपाऱ्या लावू नका. मी रामायण करेल पण 2.5 लाख घेईल, एका दिवसात 3 रामायण करेल, आठवड्यात 7.5 लाख कमवेल. मी भागवत कथा करेल पण 2 लाख घेईल, 3 लाख घेईल, हा सौदा करू नका. ज्ञानोबा म्हणले गीता माय, गीता विकली म्हणजे पर्यायानं मायच विकली. विक्री काढू नका, अल्पशा दरात सेवा करा. काळ बदलला, अल्पशा दरात. महाराज तर म्हणले घेऊच नका, पण अल्पशा दरात. मला एक सांगा, भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता दिली, बरोबर आहे? भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता दिली. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाकडून किती रुपये घेतले? कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता दिली, भगवान कृष्णानं किती रुपये घेतले? सांगा ना, काय आकडा असला तर सांगा ना. काय 10-5 लाख घेतले अर्जुनाकडून? किती घेतले महाराज? काहीच घेतलं नाही. येतो कळवळा, बुडत हे जन न देखेवे डोळा. येतो कळवळा, जगाच्या कळवळ्याच्या प्रित्यर्थ हे ग्रंथ संपदा भगवंतानी जगाला फुकट दिली, फुकट. भगवंतानी अर्जुनाला गीता दिली, काय घेतलं अर्जुनाकडून? काहीच नाही. निवृत्तीनाथाने ज्ञानोबरायाला ज्ञानेश्वरी दिली. ज्ञानदेवा सार चोजविले, आहे ना? कुणी दिली ज्ञानेश्वरी? निवृत्तीनाथाला ज्ञानदेवाला दिली. ज्ञानदेवाकडून निवृत्तीनाथाने किती पैसे घेतले? काहीच नाही. ज्ञानदेवाने अख्ख्या जगाला ज्ञानेश्वरी दिली. निवृत्तीनाथाला ज्ञानदेवाला गेली, ज्ञानदेवाकडून काहीच घेतलं नाही. आज ज्ञानदेवाने आम्हाला अख्ख्या जगाला ज्ञानेश्वरी दिली, आमच्याकडून किती पैसे घेतले? काहीच नाही. आज मी तुम्हाला ज्ञानेश्वरी देत आहे, मी तुमच्याकडून किती पैसे घ्यावेत? कुठे गेले मराठे सर? आहेत का ऐकायला? खुश होतील ते म्हणतील आजचा महाराज फुकट आहे, बरं झालं, माझे 1000 रुपये वाचले, आजचा महाराज फुकट. खुश होतील ते. ज्ञानदेवानं अख्ख्या जगाला ज्ञानेश्वरी दिली, काय घेतलं जगाकडून? मी आज तुम्हाला ज्ञानेश्वरी देतोय, मी काय याचना करावी तुमच्याकडून 1000-2000ची? तुमच्या आणि गीतेची भेट घालून देऊन त्या जन्ममनाच्या दुतड्यात ढवळणारा हा जो ही जी लेकरं आहेत किंवा ही जी माणसं आहेत, त्या संसार बंधनातून बाहेर काढण्यासाठी ज्ञानेश्वरी मी तुम्हाला द्यावी. जगाचा कळवळा आहे, यात फक्त कळवळा आहे. बुडत हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जग मरतय. निवृत्तीनाथानं ज्ञानदेवाला आवाज दिला, ज्ञाना इकडे म्हणले. तो हा तू घेऊन आगवा, कळी गिळीत या जीवा, म्हणून करीपा धावा वेगे. ज्ञानोबा बोलतायत. निवृत्तीनाथानं ज्ञानदेवाला आवाज दिला, मला इकडे ना. अरे, या काळ या लोकाला खायला लागलाय, गिळंकत करायला लागलाय. यांना जन्म मारण्याच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी तू तात्काळ गीतेवर एक टीका कर आणि तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. तू ज्ञानेश्वरी लिही. आणि ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानदेवा निवृत्तीनाथाच्या आशीर्वादानं ती केवळ आणि केवळ तुमचा आमचा कळवळा म्हणून, त्यातून काही पैसा मिळवावा म्हणून नाही. पण आम्ही इथं व्यासपीठावर बसलो की आमचं फक्त लक्ष पाकिटाकडे असतंय. किती मोठं पाकिट मिळेल? फक्त महाराजच नाही, महाराजाच्याच गचोऱ्याला धरू नका. फक्त महाराजाचं नाही, तुमचं टाळकऱ्याचंही आहे. बाबासाहेब महाराज टाळकऱ्याचंही आहे. तुम्ही तर महाराजच आहेत, तुम्ही टाळकऱ्याच्या पुढचे. पैसा दिल्याशिवाय तुम्ही आम्ही टाळच वाजित नाही, पैसा दिल्याशिवाय मृदंग वाजित नाहीत, पैसा दिल्याशिवाय गात नाहीत, चाल म्हणत नाहीत.
आणि शेवटी मोटरीचा खर्च दिला फक्त, तर पैसे अंगावर फेकतात त्या महाराजाच्या, निघून जातात. 200 असतात का कुठं? कमीत कमी 2000 तर दिना. त्या महाराजांना का घरी काय सगळं त्याचं एका टाळकऱ्याला 2000 म्हणल्यावर? ही सेवा विनामूल्य व्हावी, ही भगवंताची ज्ञानावरायची इच्छा आहे. संप्रदायाला विकू नका, गीतेला ज्ञानेश्वरीला विकू नका, कीर्तन प्रवचन विकू नका. मिळवलेलं पुण्य पापात बदलतं. भिकारी कल्पतरू खाली बसला, कल्पतरूचं महत्व कळालं नाही, पुढे गेला आणि भीक मागायला दारेदात अडकला. ज्ञानेश्वरी, गीता, कीर्तन प्रवचन सांगून पुण्य मिळतं, हा कल्पतरूच आहे. या पुण्यरूपी कल्पतरी खाली बसून पांडुरंगाच्या प्राप्तीची कामना करा. 10-5 हजार रुपयाच्या प्राप्तीची कामना करू नका. पुण्य पापात बदलेल, दोष लागेल, अधोगती होईल. ग्रंथ विक्री काढू नका, प्रवचन कीर्तन विक्री काढू नका. करा, घ्या, पण अल्पशा दरात, मोटर खर्च, आणि पोटच त्याच्यावर असेल तर 1000-500 एवढीच अपेक्षा ठेवा. ती सुद्धा ठेवू नका. तुकोबाराय म्हणतात, ती सुद्धा ठेवू नका. याचा बाजार मांडू नका. पण नाविलाज आहे, भागतच नाही. जायचं कशाने? रोज कीर्तन करतोय, मोटर खर्चच नाही का, पायी येईल का? ठीक आहे, मोटर खर्च डोळ्यापुढे ठेव. म्हणून गीता ज्ञानेश्वरी सांगताना वक्त्याचा एकच उद्देश असावा, वक्ता आणि श्रोता दोघांचाही आत्मउद्धार आणि त्यातून पांडुरंगाची प्राप्ती. एवढाच उद्देश. त्यातून द्रव्यार्जनाची किंवा पैशाच्या प्राप्तीची कामना नसावी. दोष लागतो. मला सांगा, आज एवढे कीर्तन आणि एवढे प्रवचन होत आहेत, किती समाज सुधारला हो आपला? किती बदल झालाय आपल्यात? का होत नाही बरं? आज अशी गंमत आहे, मनुष्य कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही. तमाशाने तरी बिघडाव ना, पण ते तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनानंही सुधरत नाही. काहीतरी एक व्हावं की नाही? दोन्ही होत नाही. का? आज मी तुमच्याकडे प्रवचन करतोय ज्ञानेश्वरीवर आणि मी तुमच्यात काहीच बदल घडवू शकलो नाही, माझा दोष आहे. ज्ञानोबा बोलले, शिवतले ही परिसे लोहत्वाचे अवदसे न मुकी जेते आयसे कोणा बोलोय. शिवतली आई परिसे, लोहाचे अवदसे. अवदसा म्हणजे लोखंडाला लागलेला गंज. लोखंड परिसाच्या जवळ गेलंय आणि लोखंडाने परिसाला स्पर्श केलाय, आणि लोखंडाने परिसाला स्पर्श करूनही त्या परिसानं जर लोखंडाचं सोनं केलं नाही, हा दोष लोखंडाचा का परिसाचा? परिसाचा. परिसाचा. लोखंड सोन्याजवळ गेलंय, लोखंड परिसाजवळ गेलंय, लोखंड परिसाला जाऊन चिटकले, आणि लोखंड परिसाला चिटकूनही त्या परिसाने जर लोखंडाचं सोनं केलं नाही, तर हा दोष परिसाचा, लोखंडाचा नाही. आज तुम्ही श्रोते लोखंड आहात आणि मी परिस आहे. तुम्ही लोखंड आहात, मी परिस आहे. आज तुम्ही माझ्या कथेमध्ये आलात, बसलाय लोखंड म्हणून, आणि इथं बसूनही माझ्या वक्तव्यानं मी तुमचं सोनं केलं नाही, तर हा दोष माझा आहे, तुमचा नाही. माझ्या वक्तव्यानं, माझ्या वाणीनं तुमच्यात थोडाही बदल झाला नाही, तर दोष माझ्या वाणीचा आहे, माझ्या वक्तव्याचा आहे, माझ्या कृतीचा आहे. मी परिस आहे, तुम्ही लोखंड आहेत. तुम्ही माझ्या जवळ आलात, मी तुमचं सोनं करावंच. अर्थात मी ज्ञानेश्वरी सांगितली तर माझ्या बोलण्यातून तुमचं थोडं तरी परिवर्तन व्हावंच, तर मी महाराज, तर मी वक्ता, तर मी परिस. नाही तर तुम्ही लोखंड आणि मी लोखंड, तुमच्यात माझ्यात फरक काय? शिवतली आई परिसे लोखंडाचे अवदसे न मुकीजे ते आयसे कोणा बोलोये. लोखंड आशेने गेले परिसाच्या जवळ, परिसाला चिटकले की आपलं सोनं होईल, पण परिसाने लोखंड चिटकूनही त्याचं सोनं केलं नाही, हा दोष लोखंडाचा नाही, परिसाचा. तुम्ही आशेने आलात की महाराजाचं ऐकलं, आमच्यात काय बदल होईल, 4 चांगल्या गोष्टी मिळतील, आणि तो बदल जर माझ्या वाणीने तुमच्यात मला घडवता आला नाही, हा दोष तुमचा नाही, माझा आहे. वक्त्याचा दोष, श्रोत्याचा नाहीये. 2 गोष्टी, एक तर माझ्या वाणीत ताकद नाहीये, माझा अभ्यास खोत आहे, किंवा माझी कृती, मी बोलतो तशी माझी कृती नाहीये. बोलायचं एक, वागायचं एक, सांगायचं एक, करायचं एक. इथं बसून लय मोठ्या मोठ्या गप्पा आणायच्या, प्रवचन कीर्तन संपलं की 10,000-5,000चं पाकिट घ्यायचं की गोल व्हायचं. आचरण शुद्धी नाहीये. मला सांगा, तुम्ही मला ओळखता, मी डॉक्टर भागवत, मोठे नेत्रतज्ञ, बीड. मी आज इथं प्रवचन केलं, मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या,
भविष्यात तुम्ही कधी माझ्या दवाखान्यात डोळे तपासायला आले आणि मी इथं ज्या ज्ञानाच्या मोठमोठ्या गोष्टी मारल्यात, तुम्हाला सांगितल्यात, तसंच जर माझं आचरण दिसलं तर तुम्ही मला टरकताल, घाबरताल की महाराज जसे डॉक्टर मोठे जसे व्यासपीठावर बोलतात तसंच वागतात. डोळा पवित्र राखीन, कान पवित्र ऐकेल, जीभ चांगलंच बोलेल, हात उठला तर दानासाठीच उठेल, मारायसाठी नाहीये. माझ्याजवळ एकही दुर्गुण सापडायचा नाही, माझ्याजवळ सगळे सद्गुणच सापडतील. मी जसा बोलतो तसा वागतो, हे जर तुम्हाला दिसलं माझ्या आचरणात तर तुम्ही माझ्या पुढे आले की चळचळ कापाल. नाही रे बाबा, मोठे महाराज डॉक्टर साहेब जसं बोलतात तसं वागतात, त्यांच्या पुढे आपण ठिल्लरपणा करू नये, छाप पडेल, तुम्ही घाबरतात. मी जसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. आपण जसं महाराज वागतात जसा बोलतो ते आचरणात आणणारा असावा. महात्मा गांधीच्या एका शब्दावर इंग्रजांनी भारत सोडला, चले जाओ, आणि सगळा भारत गांधीजीच्या मागे उभा होता. का? जीवनात त्याग होता. वक्त्याच्या जीवनातही त्याग असावा आणि वक्ता जसा बोलतो तसं वागणारा असावा. आज आम्ही परमार्थाला प्रपंच बनवू पाहत आहेत. या महाराष्ट्र भूमीमध्ये थोडेफार वगळता, थोडेफार महाराज, थोडेफार वक्ते वगळता, अपवाद एक 10% वगळा, सगळेच वाईट नसतात, 10% वगळा, 90% आम्ही वक्ते परमार्थाला प्रपंच बनवू पाहत आहोत. परमार्थाला प्रपंच बनवायचं. परमार्थाला प्रपंच बनवू नका, आपला प्रपंच परमार्थ बनवा. शुद्ध अंतकरणाने केलेला प्रपंचही परमार्थ ठरतो आणि अशुद्ध अंतकरणाने केलेला परमार्थही प्रपंच ठरतो. आम्ही अशुद्ध अंतकरणानं परमार्थ करतोय म्हणून तो प्रपंच ठरतोय आणि देव दुरावतोय. वक्त्याच्या जीवनात त्याग नाही म्हणून समाजावर छाप पडत नाही. जाऊ द्या, ते गप्पा हाणते कीर्तनात प्रवचनात, पण एक धड वागणं नाही त्याचं. नीट वागत आहे का ते? आम्हाला शहाणपणा शिकवत आहे. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे भाषा, लय गप्पा हाणते तिथं व्यासपीठावर फडावर. वागत आहे का तसं? ते असलंच आहे, ते तसलंच आहे. कशाला समाज सुधरल? मी जसा बोलतो तसा वागणारा असावा. समाज एका सेकंदात सुधारतो, समाज चळचळ कापतो खऱ्या महात्म्या पुढे जायला. परमार्थ कृतीचा असावा. जसा बोलतो वक्ता तसा वागणारा असावा. नाथ महाराजाकडे एक बाई आपलं लेकरू घेऊन गेली आणि तक्रार मांडली. म्हणले, महाराज माझं हे पोरग सारखं सारखं गुळ खातंय. म्हणले, लाख आवरा, हे माझं लेकरू काय ऐकत नाही, ते सारखं गुळच खातंय. म्हणले, नाथ महाराजांनी सहज घेतला, आपल्या त्या पोराच्या मस्तकावर हात मांडला. जा म्हणले बाई, आता खायचं नाही गुळ. ती बाई गेली लेकरू घेऊन घरी. 8 दिवस झालं ते लेकरू जास्त गुळ खायला लागलं. कमी तर सोडा, जास्त गुळ आणायला, ढेपच आणायला. बरं का? पहिलं तरी खपले खात होतं, आता तर ढेपच आणायला लागले. बाई म्हणले, असला कसला आशीर्वाद दिला महाराजांनी? आणि महाराज तर नाथ महाराज आहेत म्हणले. जास्त आहे काय म्हणले? ते तर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या तोडीचे महाराज आहेत. आणि पोरग तर जास्त गुळ खायले. ती बाई पुन्हा आली ओरडत, म्हणले, महाराज असला कसला आशीर्वाद? हे जास्त गुळ खायले तुम्ही आशीर्वाद दिल्यापासून. कमी तर जाऊ द्या किंवा तेवढा जाऊ द्या, ते उलट जास्त खायला म्हणले. महाराज हसले, नाथ महाराज हसले. म्हणले, बाई बस. म्हणले, पटलं मला तुझं, बस. म्हणले, अजून 8 दिवसांनी ये. म्हणले, म्हणले असं करू का? म्हणले, हो जा. म्हणले, मागे 8 दिवसांनी ये, मग मी सांगेल तुला काय करायचं. तर ती बाई गेली आणि या मधल्या 8 दिवसात नाथ महाराजांनी स्वतः गुळ खायचा सोडला. नाथ महाराजांनी स्वतः गुळ खायचा सोडला. 8 दिवसांनी ती बाई आली आणि मस्तकावर हात ठेवला. म्हणले, जा बाई, आता गुळ खाणार नाही. बाई घरी गेली की खरंच गुळ खायचा सुटला ना त्या लेकराचा. ती बाई पुन्हा सांगायला, म्हणजे महाराज गुळ खायचा सुटलाय, काय केलं? पहिल्यांदा तर नाही आशीर्वाद लागला, आता लागला. म्हणजे बाई, पहिला आशीर्वाद दिला तेव्हा मीच गुळ खात होतो. हो, आणि त्यावेळेला मी त्याचा गुळ सुटार, मीच गुळ बसकीत होतो, मीच खात होतो, त्याचा कसा सुटल? पण दुसऱ्यांदा जो आशीर्वाद दिला तेव्हा मी आधी गुळ सोडला आणि मग त्याला गुळ खायचा आशीर्वाद दिला, गुळ न खाण्याचा आशीर्वाद दिला, तेव्हा त्याचा गुळ सुटला. तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. परमार्थ कृतीचा असावा. मुद्दा लक्षात घ्या. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. जसा बोलतो तसा वागतो. तो महाराज
समाजाला बदलू शकतो, तो वक्ता समाजाला बदलू शकतो. आणि म्हणून एवढे कीर्तन, एवढे प्रवचन, एवढे सप्ताह होतात. समाज आहे तिथंच आहे तिथंच आहे. काही बदल नाही समाजात. उलट बिघडायलेत पण सुधारत नाही. माफी मागून बोलतो. तुम्ही आज कसं बोलता, मला दाखवा किती सुधारणा होती. दाखवा ना. समाज का सुधारत नाही? वक्त्याच्या वाणीत ताकद नाही, आणि असली तर तो त्याचा परमार्थ कृतीचा नसतो. कथा, कीर्तन, प्रवचन एक कर्मणूक झाली. कर्मणूक झाली. जो जास्त हसवतो तो सगळ्यात भारी महाराज. काय हसिलं बुवा महाराजांनी, बाबा 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 बाबा. कसं कीर्तन झालं काय सांगा, काय हसिलं त्याने, बाबा 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 बाबा. आणि म्हणायचं कोणता अभंग घेतला होता रे? आपल्याला काय कळत बा त्यातलं? काय जग मारायला गेलता का? मग कोणता अभंग घेतला होता? आपल्याला काय कळत बा त्यातलं? आणि कीर्तन कसं झालं? काय विचारता का? काय हसिलं त्याने. कोणता अभंग घेतला? आपल्याला काय कळतंय? नाही का ठोका टाकाव त्याला. कोणता अभंग घेतला तर आपल्याला काय कळतंय? कीर्तन कसं झालं तर काय छान कीर्तन, का काय हसिलं त्याने. विडंबना आहे हो, विटंबना आहे. परमार्थाची, संप्रदायाची विटंबना आहे. वक्त्याबद्दल बोलताना शास्त्र असं बोलतं की विरक्तो वैष्णवो विप्रो द्रष्टांत कुशलो धीरो वक्ता हा निस्पृहो. वक्त्याची व्याख्या केली. वक्ता कसा असावा? विरक्त असावा, त्यागी असावा, पैशाच्या आशाने कथा कीर्तन सांगणारा नसावा, त्यागी असावा. तेव्हा समाजावर छाप पडते आणि समाज त्याचं अनुकरण करत असतो. मी इथं बसून जर 5,000चं पाकिट नेलं आणि तुमच्या समोर नेलं, तुम्ही म्हणताल जाऊ द्या बदगय, 5,000 घेतले आणि गेले, त्याचं काय ऐकायचं? त्याचं काय मनावर धरायचं? पण 5,000 टाकले, मी त्याच्यात डुंकून नाही पाहिलं तर तुम्ही काय म्हणताल? महाराज लय भारी आहे, 5,000 टाकले पाहिजे, त्याने हात नाही लावला, वळून सुद्धा बघितलं नाही, तसाच गेला. माझी उद्या भेट जाईल, तुम्ही माझ्या पायावर लोळताल, माझी छाप पडेल. 5,000कडे मी डुंकून नाही बघितलं, अरे विरक्त आहे, पैशाला हात लावित नाही, लालसा नाही पैशाची. उद्या माझी भेट झाली तुमची दवाखान्यात, तुम्ही माझ्या पहिलं पाय पडताल, महाराज भारी हो. का? जीवनात त्याग आहे, विरक्ती आहे. विरक्तो वैष्णव विप्रो द्रष्टांत कुशलो धीरो वक्ता हा निस्पृहो. वक्ता हा विरक्त असावा, निस्पृह असावा, निरीच्छा असावा, पैशाच्या लालचेने कथा सांगणारा नसावा, भगवत प्राप्तीच्या लालचेने आणि समाज सुधारण्याच्या लालचेने कथा सांगणारा असावा, तर तो वक्ता. वक्ता द्रष्टांत कुशल असावा. द्रष्टांत कुशलो धीरो वक्ता हा निस्पृहो. द्रष्टांत कुशल. पुन्हा एकदा सांगतो, सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांत असतो, सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांत असतो. पण आम्ही महाराज लोक दृष्टांत पटवण्यासाठी त्या सिद्धांताला दृष्टांताकडे ओढून आणतो आणि मग कीर्तन फक्त विनोदानच रंगतं आणि नुसतं हास्य होतो. कीर्तनात विनोद जरूर असावेत, प्रवचनात विनोद जरूर असावेत, पण इतकेही विनोद नसावेत की कीर्तनच एक विनोद बनेल. काय बोललो मी? कीर्तनात विनोद जरूर असावेत, पण इतकेही विनोद नको की कीर्तनच विनोद बनेल. संप्रदायाला काही बंधन घालून दिलेत की कीर्तन प्रवचन कसं असावं. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती हृदयी ठसेल श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. नाथ महाराज बोलतायत, भक्ती प्रेमा विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आज मी वक्तव्याला बसले तुमच्या पुढं, मी काही चुटके सांगून तुमची करमणूक केली का? तुम्हाला खुलू खुलू घड्या उघडून ज्ञानेश्वरी सांगतोय ना, अशी ज्ञानेश्वरी सांगावी, असा अभंग सोडावा तो भरायचा. भक्ती ज्ञान वैराग्य याशिवाय बाजूला जाऊन काही आलतू फालतू गप्पाच कीर्तनात मारू नयेत, प्रवचनात मारू नये. कसं असावं कीर्तन, कसं असावं प्रवचन? दानाबारा बोलतायत, कोकिळ कलर वाचे निमिसे, सदगत बोलवित जैसे, जैसा वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. ज्ञानोबा आहे, कोकिळ जशी मंजूळ आवाजात गाते, तसं वक्त्याने मंजूळ आवाजात कथा कीर्तन प्रवचन सांगत 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 श्रोत्यांना आपल्यात गुंतवत 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 त्यांची समाधी लावावी. वक्ता आणि श्रोता दोघांच्याही मध्ये अष्टसात्विक भाव निर्माण व्हावेत. वक्ता आणि श्रोता दोघांचे कंठ सद्गदित व्हावेत आणि या वाणीतून श्रोत्यांची समाधी लागावी.
कोकिळ दरवाजी होय, कोकिळ कलर वाचे निमिसे, सदगत बोलवीत जैसे, जैसा वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. वसंत ऋतू आल्यानंतर जसं मनाला प्रसन्न वाटतं तसं आपल्या वाणीतून श्रोत्यांना प्रसन्न करून सोडावं. त्यात फक्त ज्ञान, भक्ती, वैराग्य याच्याच गोष्टी सांगाव्यात. चुटके जोक सांगू नयेत, विनोद सांगू नये. त्यांनी चित्त बहिर्मुख धावतं. कीर्तन नुसतं विनोदच ठरतं आणि श्रोत्याची चित्त, मन हे बहिर्मुख धावतं आणि समाधी लागायच्या ऐवजी तो विरक्ती, वैराग्याकडे झुकण्याच्या ऐवजी विषयाकडे झुकतो. उथळपणा येतो स्वभावामध्ये. म्हणून वक्ता हा त्यागी असावा. पैशावर डोळा ठेवून कथा कीर्तन करणारा नसावा. फक्त भगवत प्राप्तीच्या लालसेनेच कीर्तन करणारा असावा, प्रवचन करणारा असावा. आणि जसा बोलतो तसा वागणारा असावा. असा जर वक्ता असेल तर ज्ञानोबा म्हटले की त्याला फळ काय मिळतं, तर या जन्मातच तो माझ्या तुलनेला, माझ्या योग्यतेला येऊन पोचतो. तो माझ्या बरोबर तुकल्या जातो. ऐशा भक्तालयी चौकटी, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी, मग माझ्या सवंसाठी तू कशी जगी. मी वरील प्रमाणे बोललो त्याप्रमाणे जर बोलणारा वक्ता असेल, काही करू नका, 2 मिनिट थांबा. वक्ता हा फक्त ईश्वर प्राप्तीच्या लोभानं गीता ज्ञानेश्वरी सांगणारा असावा. पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या प्राप्तीच्या लोभानं नाही. फळ काय, तर जिवंतपणेच वक्ता पांडुरंगाच्या तुलनेत पांडुरंगाच्या तुडीला उतरतो. पांडुरंगासोबत तुकल्या जातो. एका पाड्यात पांडुरंग, एका पाड्यात जर तो वक्ता घातला तर पाड समान राहतं, काटा समान राहतो. पांडुरंगाबरोबर तुकल्या जातो, पांडुरंगाच्या योग्यतेला उतरतो. आणि तो वक्ता जेव्हा देह ठेवतो अर्थात मरतो तेव्हा पांडुरंगाच्या सायुज्य मोक्षात विलीन होतो. तैसा भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो देहापाठी मजसी एकच वेळ. देह ठेवला की पांडुरंगाच्या आत्मस्वरूपात विलीन होतो. एवढा मोठा महिमा गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या वक्त्याचा आहे. आपण एवढ्या वेळात गीतेचा ज्ञानेश्वरीचा वक्ता पाहिला कसा असावा, एक 10 मिनिटात ज्ञानेश्वरीचा श्रोता कसा असावा ते सांगून सेवा आटोपते घेऊयात. की श्रोत्यालाही काही अटी घातल्या. ज्ञानोबारायांनी या ओवीची सुरुवात केली की ऐशा भक्तालयी चौकटी. ओवी फोडा. काय शब्द प्रयोग आहे, ऐशा. ऐशा म्हणजे आशा. अलग लक्षामध्ये ऐशा शब्द असा सूचित करतो की इथं काहीतरी तो आड घालतो. असा माणूस असावा, असं प्रवचन असावं, असं कीर्तन असावं, असं वागणं असावं, असं बोलणं असावं, तो माणूस रत्न, तो माणूस चांगला, असं अशी कर्तबगारी असावी, तसं असा श्रोता असावा, असा श्रोता असावा. म्हणजे शब्द काय केला, ऐशा भक्तालयी चौकटी, गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी, मग माझी या समनसाठी तू कशी जगी. श्रोता कसा असावा, ऐशा भक्तालयी चौकटी. भक्तालयी चौकटी म्हणजे समोर बसलेला श्रोता, तो कसा असावा, ऐशा. ज्ञानोबाने 3-4 अटी घातल्या. गीतेचा ज्ञानेश्वरीचा श्रोता हा हरी आणि हरिनामामध्ये प्रीती ठेवणारा असावा, गुरुनिष्ठ असावा, त्याला ज्ञानेश्वरी ऐकण्याची भूक असावी, ओढ असावी, आणि तो अनिंदक असावा, कुणाची निंदा करणारा नसावा. काय काय अटी घातल्यात, हरी आणि हरिनामात प्रेम ठेवणारा, गुरुनिष्ठ असावा, हरिकथा अर्थात ज्ञानेश्वरी ऐकण्याची त्याला ओढ असावी, भूक असावी, आणि 5वी गोष्ट अनिंदक असावा, कुणाचीही तोंडानं निंदा करणारा नसावा. असा श्रोता असावा. आणि वक्ता कसा असावा, फक्त आणि फक्त ईश्वर प्राप्तीच्या लोभानच गीता सांगणारा असावा, पैसा मिळावा या लोभानं गीता अर्थात ज्ञानेश्वरी सांगणारा नसावा. असा वक्ता आणि असा श्रोता जर सप्ताहामध्ये एकमेकाला भेटले तर याला म्हणतात ज्ञानेश्वरीचा संप्रदाय पाळणे. लक्षात. आणि हा संप्रदाय जर पाळला नाही तर ज्ञानोबा म्हणले की तुम्हाला गीता सांगणाऱ्याने गीता सांगितली
तैसा गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही किरल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. लक्षात आला? संप्रदाय शब्दाचा अर्थ स म्हणजे सत्य, प्र म्हणजे चांगलं. चांगल्याने चांगल्याला चांगलं सांगणं अर्थात सत्य सांगणं म्हणजे संप्रदाय. धनवरचं बोलणं सगळं 18 अध्यायातल्या वया सगळ्या की संप्रदाय म्हणजे काय. वक्ता निरीच्छ असावा, पैशाच्या लोभानं नाही, फक्त भगवत प्राप्तीच्या लोभानं त्यांनी गीता सांगावी, ज्ञानेश्वरी सांगावी. ही वक्त्याला आठ. श्रोत्याला आठ. तो हरी आणि हरिनामात प्रेम करणारा असावा, हरी आणि हरिनामात प्रेम करणारा असावा, तो गुरुनिष्ठ असावा, तो अनिंदक असावा, आणि तो गीता ऐकण्यासाठी त्याची तळमळ असावी, गीता ऐकण्याची त्याला भूक असावी, ओढ असावी. असा वक्ता आणि असा श्रोता जर मिळाला तर याला म्हणतात गीतेचा संप्रदाय पाळणे. आणि हा संप्रदाय पाळला तरच गीता फलद्रूप होईल आणि तुम्हाला मोक्ष लाभेल, अन्यथा गीतेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. धनवराय बोलले, गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही किरील आहे, परी ते फळे संप्रदाय उपासलिया. मी आज गुरु म्हणून तुमच्या समोर बसलोय, मी निरीच्छ असावा, भगवंताच्या प्राप्तीच्या उद्देशाने गीता सांगावी, पैसे मिळा म्हणून नाही. आणि तुम्ही हरी आणि हरिनामात प्रेम ठेवावं. तुम्हाला मी गीता सांगतोय, ज्ञानेश्वरी सांगतोय, मी गुरु आहे, माझ्यामध्ये तुमची निष्ठा असावी, तुम्हाला गीता ज्ञानेश्वरी ऐकण्याची ओढ असावी, तळमळ असावी, आणि तुम्ही अनिंदक असावे. हे नियम तुम्ही आणि मी पाळले तरच तुम्हाला या श्रवणातून आणि मला या सांगण्यातून दोघालाही मोक्ष लाभेल, अन्यथा हे वायफळ ठरेल. तैसा गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही किरल आहे. मी प्रसन्न आहे, तुम्हाला गीता सांगतोय, माझ्या बोलण्यातून तुम्हाला ज्ञानेश्वरीचं ज्ञान होईल, पण ते फळे ते फळे संप्रदाय उपासलिया. हा मी बोललेला संप्रदाय जर पाळला तरच ते फलित होईल आणि तुम्हाला आणि मला मोक्ष लाभेल, अन्यथा त्याचं ज्ञान मिळेल पण त्याचं फळ मिळणार नाही. आणि मग धनवराय बोलले, अमृत मंथना सारिके होईल अर्जुना, जरी रिगशी अनुष्ठाना संप्रदाय विना. अमरत्वा वगैरिले ते मरणाची लागी झाले, भोगोने निता जोडिले तैसे होय. अमृत मंथनातून, सागर मंथनातून तो अमृताचा कलश बाहेर आला. समुद्र मंथनातून राक्षस तो कलश घेऊन पळायला लागले. राक्षस कलश घेऊन पळायला लागले. राक्षस कळस घेऊन पळायला लागले. का? अमृत प्यायचं आणि अमरत्व यावं. पण भांडू लागले. कलश एकमेकाकडून हिसकावून घेऊ लागले. याने हिसकावं पळावं, त्याने हिसकावं पळावं. चुकले कुठं? अमृत प्यावं ना, पण नुसतं हिसकायचं पळायचं, हिसकायचं पळायचं. अमरत्वा वगैरे ते मरणाची लागी झाले. अमरत व्या म्हणून अमृत घेऊन पळाले, पण नशिबी मरण आलं. राहू किती मारल्या गेले, नशिबी मरण आलं. जतन करायला चुकले. तसं ज्ञानेश्वरीचा, गीतेचा संप्रदाय जर जतन केला नाही तर त्या राक्षसासारखी तुमची गती होईल. म्हणले मागितलं अमरत्व पण नशिबी आलं मरण. ज्ञानेश्वरी सांगायला ना ऐकायला बसलात मोक्ष मिळा म्हणून, पण संप्रदाय पाळला नाही, योग्य वक्त्याने योग्य श्रोत्याला सांगितलं नाही तर ज्ञान होईल पण फळ मिळणार नाही, आणि ते फळ आहे मोक्ष. म्हणून अर्जुना, हा संप्रदाय निकेनी अनुष्ठिपा. देवानं आड घातली, हा संप्रदाय निकेनी अनुष्ठिपा. माझी ज्ञानेश्वरी कुणालाही सांगू नको, फक्त त्यालाच सांग की जो जगात कुणाची निंदा करत नाही. कारण जगात कुणाची निंदा केली की देव म्हणतात माझी यायची का माझीची निंदा करी. जगाची निंदा केली, जगात मीच नटलोय. नर नारी बाळ्या वगैरे नारायण, जगात मीच नटलोय. जगात कुणाची निंदा केली की माझी निंदा केली. ज्याला हरी आणि हरिनामात प्रीती आहे, गुरुमध्ये निष्ठा आहे, अनिंदक आहे आणि गीता ऐकण्याची भूक आहे, फक्त अशाच माणसाला गीता ज्ञानेश्वरी सांग, इतरांना सांगू नकोस. आणि तू स्वतः निरीच्छ भावनेने सांग. अशा अटी घातल्या. आणि म्हणून आम्हाला गीता ज्ञानेश्वरी ऐकूनही फळ का मिळत नाही? वर्षानुवर्ष सप्ताह चाललायत, कीर्तन चाललेत, प्रवचन चाललेत, पण आम्ही जागीच आहेत, त्याचं फळ पदरात पडत नाही. याचं कारण वक्ता निरीच्छ होऊन गीता ज्ञानेश्वरी सांगत नाही आणि श्रोता अनिंदक होऊन ज्ञानेश्वरी ऐकत नाही. आता हे माझं प्रवचन संपलं की तुमच्यातले अर्धे लोक म्हणतील काय महाराज बोलले वा, छान छान छान, असं कधी ऐकलंच नाही. 10-5 म्हणतील जाऊ द्या नालायक किती, त्याचं काय खरंय. बरं का? आणि म्हणून ज्ञानोबाराने आट घातली आणि सर्व मार्गी निंदा. बरं का?
सांडोनी अस्तापय शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. अनिंदक होऊन माझी ज्ञानेश्वरी ऐका. कारण तुम्ही कुणाची निंदा केली की त्याचं खरडून पाप तुमच्याकडे येतं. तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकली, अगाध पुण्य मिळाले, पण कुणाची निंदा केली की त्याचं पाप आपल्याकडे येतं. आणि पाप आपल्या जीवनात आलं की मोक्ष दुरावतो. जसा पापियांच्या ठाई मोक्ष नवसे. म्हणून तुकोबाराने आठ घातली, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. का शेपूट लावले तुकोबाराने? का शेपूट लावले? अखंड चिंतन. गीता भागवत श्रवण करा, पण त्याच्या जोडीला काय ठेवा? अखंड चिंतन विठोबाचे. का? की देवाच्या नावानं, भगवंताच्या नावानं पाप आणि पाप वासना दोन्ही निघून जातात. विठोबाच्या नावानं अखंड चिंतन विठोबाचे. का? विठ्ठलाचं नाव जर मुखात धारण केलं त्यांनी पाप तर जातच. अलग लक्षामध्ये विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्यमाप. देवाच्या नावाने पाप तर जातच आणि पापाची वासनाही जाते. सातत्यानं जर देवाचं नाव मुखात असेल तुमचं पाप तर पळून जाईल, पण पापाची वासनाही जाईल. पापाची वासना जाते म्हणजे तुम्हाला कुणाची निंदा करावी वाटणार नाही, तुमच्या हातून निंदा घडणार नाही. आणि निंदा घडली नाही की ज्ञानेश्वरीने आलेलं अगाध पुण्य तुमच्या पदरी साठवून राहील आणि हे पुण्य तुम्हाला मोक्ष मिळवून देईल. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती. तुम्ही आज ज्ञानेश्वरी ऐकतायत माझ्याकडून. ज्ञानेश्वरीच्या श्रवणाने श्रवणे पापे जाती धर्मधरी उन्नती. तुमच्या जीवनात नीतिमूल्य येतील, धर्म येईल. आणि मग तो मज यावया लागी पहिले पेने करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजाची मिळे. बघा तुम्हाला एक कसं फळ सांगितलं, फक्त वक्त्यालाच मोक्ष मिळतो असं नाही, श्रोत्याचं फळ सांगायला मी की श्रोत्याला काय फळ मिळते. तुम्ही अनिंदक होऊन ज्ञानेश्वरी ऐकली, देवाच्या नावात आणि देवात प्रीती ठेवली, तर काय होतं? श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती. कानावर शब्द पडला, पाप गेलं, जीवनात पुण्य आलं, नीतिमूल्य आले, धर्माने उन्नती केली. आणि मग अशी भूमिका घेऊन तो श्रोता तो मज यावया लागी पहिले पेने करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजाची मिळे. ज्ञानोबा आहे तो माझ्या मोक्षाच्या दिशेने यायला लागलाय. पण पेने म्हणजे मुक्काम, त्याचा एक मुक्काम स्वर्गात पडतो. तो मज यावया लागी पहिले पेने करी स्वर्गी आवडे तव भोगी पाठी मजाची मिळे. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदे मिया बहु काय बोलो. लक्षात, ज्ञानेश्वरीवर बोलणाऱ्या वक्त्याला जिवंतपणीच मोक्ष आहे. भगवंताच्या तुलनेला उतरतो, तोडीला उतरतो, देह ठेवला की मुक्त. पण श्रोत्याला थोडा उशिरा मिळतो. अनिंदक होऊन जर गीता ज्ञानेश्वरी ऐकली, अनिंदक होऊन, तर त्यालाही मोक्षच मिळतो. पण कधी? त्याचा एक मुक्काम स्वर्गात पडतो. मेला की स्वर्गात जातो, स्वर्गातले दिव्य भोग भोगतो. आणि भोगून कंटाळा आला म्हणतो पांडुरंगा कंटाळा आला तर घे मला वैकुंठात. देव अलगद उचलून घेतो आणि तुम्हाला वैकुंठात नेतो किंवा सायुज्य मोक्ष देतो. बघा ज्ञानोबा काय, तो मज यावायला माझ्याकडे निघाला, तो मज यावाया लागी पहिले पेने करी स्वर्गी. पेने म्हणजे मुक्काम. पहिले पेने करी स्वर्गाम स्वर्गी, स्वर्गात एक मुक्काम पडतो. माझ्याकडे निघालाय पण एक मुक्काम स्वर्गात पडतो. वैकुंठात निघालाय पण स्वर्ग आडवाला, एक मुक्काम स्वर्गात. आवडे तव भोगी पाठी मजाची मिळे. जेव्हा इच्छा आहे त्यावर स्वर्गातला अमृत पितो, भोग भोगतो. म्हणतो देवा कटाळाला इथं नगर राहायचं, घे मला, मी अद्दर उचलून घेतो आणि त्याला मोक्ष देतो. वक्ता याच जन्मात मुक्त होतो, श्रोता एक मुक्काम स्वर्गात भोगतो आणि पुन्हा मुक्त होतो. एक मुक्काम स्वर्गात. मग स्वर्गाच का वाईट का? माझ्या अशा कारण पुन्हा जाणं देवाकडं. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदे मिया बहु काय बोलो. अशी गीता ऐकणाराला आणि सांगणाराला दोघालाही एकच फळ देते, तो आहे मोक्ष. श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्ष आरोते जैसा समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. दानवान जर पुरुष असेल तर कोणी येऊ, एकाला बुंदी वाढली आणि एकाला शिळी भाकर वाढली असं होत नाही. खरा दानशूर असेल तर वाढायचे तर सगळ्यालाच बुंदी वाढेल, पंक्तीत भेदभाव करणार नाही. तसं गीतेपाशी भेदभाव नाही. श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्ष आरोते जसा समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. तुम्ही गीता ज्ञानेश्वरी ऐका, वाचा किंवा सांगा, फळ एकच, मोक्ष. आज मी इथं ज्ञानेश्वरी सांगतोय, मी अभ्यासक आहे, माझा अभ्यास आहे, मला खूप चांगली ज्ञानेश्वरी सांगता येते म्हणून मला देवानी मोक्ष द्यायचा. आणि तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगता येत नाही म्हणून तुम्हाला इथं संसारात रखडायचं.
हा भेद गीतेनं केला नाही. मला ज्ञानेश्वरी सांगता येते म्हणून मला मोक्ष, पण तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगता येत नाही, वाचता येत नाही. देव म्हणाले नुसतं ऐक. हे तर मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. तुला सांगता येत नाही ना, नुसती ऐक, तुला हे मोक्षच. नुसती वाच, तुला हे मोक्षच. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षार होते. मोक्षाच्या अलीकडचं नाहीच. तुम्ही वाचा, ऐका, सांगा, मोक्षच. उलट एका बाईला जर 4 लेकरं असतील आणि 2 नोकरीला आहेत आणि दोघाला नोकरी नाही, तर आईला त्या नोकरीला नसलेल्या लेकराची जास्त काळजी असते. हे 2 नोकरीला आहेत, त्यांना पगार आहे, नोकरीला आहेत, पगार आहेत, पण ज्याला नोकरी नाहीये त्याची काळजी आईला जास्त असते. ज्ञानेश्वरीने आम्हाला ज्ञानेश्वरी सांगता येते, आमची काळजी ज्ञानेश्वरी करत नाही. अरे बा तुला सांगताच येते डॉक्टर मोठे, तुला तर मोक्ष मिळेलच, पण समोर बसली यांना सांगता येत नाही. यांचं काय? तुमची काळजी व्हायली. यांना सांगता येत नाही, सांगणाऱ्याला मोक्ष. ज्यांना सांगता येत नाही त्यांचं काय? ज्ञानेश्वरी म्हणे तू नुसतं ऐक, तुला हे मोक्षच. हे तर मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या पारायणाला महत्व आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण करा. पारायण फक्त ज्ञानेश्वरीचंच असतंय, ज्ञानेश्वरीचंच, भागवताचं नाही, गाथेचं नाही, रामायणाचं नाही. आम्ही कशाचे पारायण करायलो? वाचा, वाईट नाही, देवाचंच नाव आहे ते, पण पारायण फक्त ज्ञानेश्वरीचंच असतंय. पण आणि पहिले ज्ञानेश्वरीचेच पारायण व्हायचे, आता आम्ही घुसडलंय गाथेचं पारायण, रामायणाचं पारायण, अजून काय असतील त्याचं पारायण, भागवताचं पारायण करा, वाईट नाही, पण पारायण फक्त ज्ञानेश्वरीचं असते, लक्षात ठेवा. कारण ज्ञानेश्वरीला देवानं भरीव आशीर्वाद दिलाय. भगवान कृष्णाने ज्ञानोबरायांनी, अलग लक्षामध्ये, तुझे माझे मिळणी वाढीन न लिजे हे कहाणी, का मोक्ष धर्म जिनी आला सजेत. देव बोलतात अर्जुनाला, तुझ्या माझ्या बोलण्यातून हे जे निर्माण झाले, तुझे माझे मिळणी वाढीन न लिजे हे कहाणी, ही जी कहाणी, ही जी गोष्ट तयार झाली गीतेची, ही तुझ्या माझ्या मिळण्यातून झाली म्हणे. आणि त्याच्यात मोक्ष शिरलाय म्हणले. मोक्ष मरायला लागला होता. मोक्ष धर्म का जिनी आला सजेत. मोक्ष मरायला लागला होता, त्याला तरण पाजायला कोण नव्हतं. गीता निर्माण झाली म्हणले तुझ्या माझ्या बोलण्यातून, आणि तिच्यात मोक्ष शिरलाय म्हणले, त्याला जीवदान मिळाले. तुझे माझे मिळणी वाढीन न लिजे हे कहाणी, मोक्ष धर्म का जिनी आला सजेत. ज्ञानोबा आहे ते हे सकळार्थ प्रदू तुम्हा आमाचा संवादो, न करताची पदभेदू पाठेची झोपडे. बघा ज्ञानोबा काय बोलतात, तो हा सकळार्थ प्रदू तुम्हा आम्हा दोघाचा संवादो, न करता पदभेदू पाठेची झोपडे. तुझ्या माझ्या बोलण्यातून जो संवाद निर्माण झालाय त्याचा पदभेद न करता पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत गाणं म्हणल्यासारखी ज्ञानेश्वरी वाचली, तुला मोक्ष मिळेल. याला पारायण म्हणतात. ज्ञानोबा आहे तो हा सकळार्थ प्रदू तुम्हा आमाचा संवादो, न करताची पदभेदू पाठेची झोपडे. ज्ञानेश्वरी समोर मांडायची आणि पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत गाणं म्हणल्यासारखी वाचायची. तिचा अर्थ कळो की न कळो, गाणं म्हणल्यासारखी, गाणा वाना तो गीतेचा आहे, गाणं म्हणल्यासारखी वाचायची पारायणात. एवढ्या एकदा पारायण केल्याने, एकदा पारायण केल्याने तुम्हाला मोक्ष. पण हे पारायण अनिंदक होऊन करायचं. ही आट आहे, ही ज्ञानबाची मेक आहे. ही कशाची? ज्ञानबाची मेक आहे. ते म्हणतात आम्ही पारायण केलं तर आम्हाला मिळालं मोक्ष, पण तोंडातून कोणाची निंदा करता कामा नये. कारण निंदा केली त्याचं पाप आपल्याकडे, पाप आलं की मोक्ष दुरावला. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, ऐका, सांगा, पारायण करा, काही करा, फळ मोक्षच. मी जसं बोललो, शिकलेल्या मुलाची काळजी आई करत नाही, त्याला नोकरी. जे शिकलेलं नाही त्याची आई जास्त काळजी. ज्ञानेश्वरी वक्त्याची काळजी केली, अरे बा तुला तर मोक्षाची. पण ज्याला वाचता येत नाही, ज्याला कळत नाही, जे अडाणी, त्याचं काय? ते म्हणले तू नुसती ऐक, तुला पारायणची वाचायची गरज नाही, म्हणले तू नुसतं ऐक, तुला मोक्ष. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी अक्षरशः चव्हाट्यावर मोक्ष आणून मांडला. चव्हाट्यावर याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले. जो आटापिटा चाललाय, देव भेटावा, मोक्ष मिळावा, तो मोक्ष इतका सोपा केला ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मध्ये. या ग्रंथाला भरीव आशीर्वाद दिलाय ज्ञानोबरायांनी, की जगातले सगळे ग्रंथ अनाथ आहेत, फक्त माझी गीताच सनात आहे. आणि हे ग्रंथ ज्यावेळेस या गीतेजवळ येतील तेव्हा ते सनात होतील. तसे शास्त्रेश्वरा गीताया सनाते शास्त्रे. ज्ञानोबा बोलतात, गाथा ज्ञानेश्वर जवळ आली सनात होईल, भागवत ज्ञानेश्वर जवळ आलं सनात होईल, रामायण ज्ञानेश्वर जवळ आलं सनात होईल. ते अनाथ आहेत, ज्ञानेश्वरी आणि गीतेजवळ येतील तेव्हा ते सनात होतील, हे ज्ञानोबा बोलतात.
तसे शास्त्रेश्वरा या गीते सनाते शास्त्रे. गीता ज्ञानेश्वरी शास्त्राचा ईश्वर आहे आणि इतर शास्त्र अनाथ आहेत. ते जेव्हा ज्ञानेश्वरी गीतेजवळ येतील तेव्हा सनात होतील. आणि म्हणून ही भगवंताच्या मुखातून निघाली ज्ञानेश्वरी, ही गीता आहे. आणि म्हणून भगवंतानं भरीव आशीर्वाद दिलाय, माझी गीता सांगा, वाचा, ऐका, एकच फळ मोक्ष. सगळ्यांची काळजी व्हायली. सांगता येतो त्यालाच मोक्ष नाही, ज्याला सांगता येत नाही, वाचता येत नाही, त्याचं काय? बाबा तू नुसती ऐक, तुलाही मोक्षच. श्रवणे पाठे आर्थे गीता निधी मोक्षारोते, जसा समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. आणि म्हणून एक प्रकारे ज्ञानोबारांनी हा मोक्ष चव्हाट्यावर आणून मांडला. चव्हाट्यावर हा मोक्ष वेदाच्या कपाटात अडकून पडला होता. वेदामध्ये भगवंताने ती वेदाची कपाट मोडली, कडकड कडकड, आणि तो वेद गीतेच्या रूपात आणला. आणि हा मोक्ष गीतेत आला वेदातून. पण अवघड ठरला, गीताही लोकांना कळाना. ज्ञानोबारांनी गीतेचे कपाट मोडले आणि हा मोक्ष ज्ञानेश्वरीत आणला. ज्ञानोबराय बोलतात की गीता सांगितल्यानं मोक्ष मिळेल, पण गीता सांगणाऱ्याच्या सोबत जर फिरलं तरी तुम्हाला मोक्ष मिळेल. याच्यापेक्षा मोक्ष काय सोपं करायचं आहे? ऐशा ऐशा मिसकटा संसाराच्या चोहटा, गवादी घातली चोखटा मोक्ष सुखाची. गीतेचा पाठू जो जाणे का तयाच्यानी सांगातेपणे, गीता लिहून वाणे पुस्तक मिशे. वयाकडे लक्ष द्या. ज्ञानोबराय बोलले, गीतेचा पाठू जो जाणे का तयाच्यानी सांगातीपणे. आज मी गीतेवर पाठ करतोय, मी गीता सांगतोय, मला मोक्ष आहे. पण एखादा मनुष्य माझ्यासोबत नुसता फिरला तर त्यालाही मोक्षच आहे. ज्ञानोबा आहे, गीतेचा पाठू जो जाणे का तयाच्यानी सांगातीपणे, सांगाती त्याच्या सोबत फिरलं. बघा, म्हणून मी बोललो ज्ञानोबारांनी मोक्ष चव्हाट्यावर आणून मांडलाय. चव्हाट्यावर भगवंताने त्याने गीतेत आणला, ज्ञानोबारांनी अक्षरशः चव्हाट्यावरच आणलाय. जशी एखादी बाई असावी, आंब्याची डाल घेऊन बसावी चौकामध्ये, म्हातारी बाई आहे, भूक लागली, तहान लागली, हापशावर गेली पाणी प्यायला, आणि डाल मोकार पडली, पोहराने येऊन डाल लुटावी. म्हातारी वस्तर आंबे गायब, डाल लुटली. त्या म्हातारीची जशी आंब्याची डाल लुटतात पोरं बारकाले, तसा मोक्ष लुटा म्हणले, लुटा. हो, तशी गवादी घातली चोखटा मोक्ष सुखाची. अलग लक्षामध्ये. जो ज्ञानेश्वरी सांगतो त्या महाराजा सोबत नुसतं फिरलं तर त्या फिरणाराला नुसतं फिरण्याने मोक्ष. गीतेचा पाठू, अरे गीतेचा पाठू जो जाणे का तयाच्याने सांगातीपणे, गीता लिहून वाणे पुस्तक मिशे. गीता नुसती लिहिली आणि गीता लिहिली एका कागदावर आणि पुस्तक रूपाने जर खिशात वागवली तर तेवढी गीता सोबत वागवल्यानेही मोक्ष. गीता जो सांगतो त्याच्यासोबत नुसतं फिरलं तर तेवढ्या फिरल्यानेही मोक्ष. याच्यापेक्षा मोक्ष काय सोपा करायचा अजून? गीतेचा पाठू जो जाणे के तयाच्या आणि सांगातीपणे, गीता लिहून वाणे पुस्तक मेसे, ऐशा ऐशा मिसकटा संसाराच्या चोहटा, गवादी घातली चोखटा मोक्ष सुखाची. अक्षरशः चव्हाट्यावर मोक्ष आणला ज्ञानोबारायांनी. जो गीता सांगतो त्याच्यासोबत फिरा, मोक्ष. गीता ज्ञानेश्वरी कागदावर लिहा, खिशात वागा, मोक्षच. मोक्षाची मोजवानी, मोक्षाची पार्टी, चव्हाट्यावर मोक्ष आणला. गवादी घातली चोखटा मोक्ष सुखाची. पण दुर्भाग्य, एवढा मोक्ष चव्हाट्यावर मांडूनही, चव्हाट्यावर आणूनही या ज्ञानेश्वरीकडे कुठे डुंकून पाहायला तयार नाही. आज किती माणसं आहेत ज्ञानेश्वरी ऐकायला? का काकडहिरा आणि तळेगावमध्ये माणसं नाहीत का? बिडात माणसं नाहीत का? पण बळत 10-5 माणसं आणून समोर बसवलेत. ज्या बाळज्ञानाने वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 16चा आकडा फिरवला, 61 झाला तरी आम्हाला ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटत नाही. दुर्भाग्य आहे. का? ज्ञानेश्वरी का वाचावीशी वाटत नाही? आज एखाद्या महाराजाला म्हणलं प्रवचनची तारीख द्या, तर महाराज म्हणतो प्रवचन नको, कीर्तनाची तारीख द्या. का? तर कीर्तनात झगमगाट असतो, लाइटिंग असते, श्रोते जास्त असतात आणि पाकिटही मोठं मिळतं. म्हणून प्रत्येकाची ओढ कीर्तनाकडे आहे, प्रवचन नाही. बघा तुम्ही कुठल्याही महाराजाला म्हणा, प्रवचनकार ठरलेत, एक 10-5 लोक आहेत आम्ही बेडाच्या भोवताली. परशुराम मराडे, डॉक्टर भागवत मोठे, अरुण नाना डाके, मारकड बाबा, एक 10-12 लोक आहेत आम्ही. आम्हाला धरधोर आणतात. कीर्तन जो आळंदीला ट्रेन झालेला महाराज आहे तो कीर्तन म्हणलं, प्रवचन म्हणलं मध्ये
आपण प्रवचन करत नाही का? कीर्तन द्या का? पाकिट मोठं मिळतं, जगमागाट आहे, पैसा जास्त मिळतो, श्रोते जास्त आहेत. श्रोत्याचा दुष्काळ का? ज्ञानेश्वरीची जागा कुणी खाल्ली? रामायणानं खाल्ली. दुपारी 2 ते 4 रामायण, एक तर हा टाइमच बेकार आहे, 4चा झोपेचा टाइम आहे, नाकातोंडात चिलट शिरतात, झोपेचा टाइम. त्याच्या आधी 2 ते 4 रामायण किंवा भागवत, 2 तास माणसं ताटतात, हातपायाला गोळे येतात, लघवीच्या निमित्तानं उठून जातात, तर ज्ञानेश्वरी ऐकायला 4 वाजता माघारीच येत नाहीत. ना आले तरी कुठं डामक्या टोळक्या झाडाखाली बसतात. 2-4 बोचरे माणसं पुढे असतात, आम्हाला कळा आणि त्यांना कळला, खोक केले दात बाहेर येतात, काहीच कोणाला कळत नाही. ज्ञानेश्वरी ऐकायची इच्छा राहिली नाही. मध्ये रामायण आडवं आलं, माणसाला कंटाळा येतो ऐकायचं, उठून जातात. आणि रामायणानंतर ज्ञानेश्वरी वैतागतात, जाऊ दे वाटतं कवर ऐकायचं. दुपारी एक तर शेतातलं काम, नोकऱ्या धंदे, रामायण, त्याच्यामुळे कंटाळा. ज्ञानेश्वरी कुणी ऐकायलाच तयार नाही. महाराज ज्ञानेश्वरी करून प्रवचन करून पैसा कमी मिळतो, जगमागाट कमी आहे, कीर्तनात जास्त पैसा आहे, जगमाट आहे, पण महाराजही प्रवचन करायला तयार नाहीत. त्यांना हवंय कीर्तन हवंय. पण अशा प्रकारे आम्हीच आमच्या पायावर कुऱ्हाड मारून गेलोय. कारण जगात गीता ज्ञानेश्वरीचा एक असा ग्रंथ आहे, गीता ज्ञानेश्वरीचा एक असा ग्रंथ आहे की जो भगवंताच्या मुखातून निघालाय. आणि भगवंताने या ग्रंथाला भरीव आशीर्वाद दिलाय की जो माझी गीता ज्ञानेश्वरी सांगेल, ऐकेल, वाचेल, तिचं पारायण करेल, त्याला एकच फळ, मोक्ष, मोक्ष आणि मोक्ष. हा आशीर्वाद फक्त गीता ज्ञानेश्वरीलाच आहे, बाकी ग्रंथाला नाही. बाकी ग्रंथ किती वाचा पुण्य मिळेल, पण मोक्ष देण्याची ताकद त्या ग्रंथात नाही, फक्त ज्ञानेश्वरी आणि गीतेमध्येच आहे. देव बोलतायत, कारण देवाच्या तोंडातून निघालेला ग्रंथ. श्रवणे पाठे आर्ते गीताने दी मोक्षार होते, जसा समर्थ दाता कमनाते नास्ती न म्हणे. म्हणून जागे व्हा, बहुसंख्येने ज्ञानेश्वरी ऐका, बहुसंख्येने गीता ऐका, पण कशी सांगा आणि कशी ऐका? वक्ता हा निरीच्छा असावा. प्रसिद्धी आणि द्रव्यार्जनावर, पैशावर डोळा न ठेवता फक्त ईश्वर प्राप्तीच्या लोभानेच गीता ज्ञानेश्वरी सांगावी वक्त्याने. आणि श्रोत्याने हरी आणि हरिनामात प्रीती ठेवावी, गुरुमध्ये निष्ठा ठेवावी, ज्ञानेश्वरी ऐकण्याची भूक असावी आणि अनिंदक होऊन ज्ञानेश्वरी ऐकावी. याला म्हणतात गीतेचा ज्ञानेश्वरीचा संप्रदाय पाळणे. आणि हा संप्रदाय वक्ता आणि श्रोता दोघांनी जर पाळला तर वक्ता याच जन्मात पांडुरंगाच्या तुलनेला उतरतो आणि देह ठेवला त्याला मोक्ष मिळतो. श्रोत्याला एक मुक्काम स्वर्गात पडतो, भोग भोगून कंटाळाला की देव त्याला अलगद वैकुंठात घेतो आणि त्यालाही मोक्ष मिळतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की बाबा हा गीतेचा ज्ञानेश्वरीचा महिमा जाणून घ्या, योग्य वक्ता आणि योग्य श्रोते बना, म्हणजे गीतेचा संप्रदाय पाळला जाईल. आणि म्हणून वक्त्याकडे आधी बोट केले की बाबा धनावर डोळा ठेवून ज्ञानेश्वरी गीता सांगू नको, प्रसिद्धी आणि द्रव्यार्जनाच्या लोभानं गीता सांगू नको, तर फक्त ईश्वर प्राप्तीच्या लोभानं गीता सांग. त्याचा फायदा काय होईल? त्याचा फायदा काय होईल तर या जन्मात माझ्या तुलनेला उतरशील, तू पांडुरंगच बनशील, पांडुरंगाच्या तुडीचा होशील आणि देह ठेवला तुला मोक्ष लाभेल. आणि मग ज्ञानोबा बोलले की ऐसा गीता ऐशा भक्तालयी चौकटी गीता रत्नेश्वर हा प्रतिष्ठी. मग माझी या समनसाठी तू कशी जगी? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे तोषो निमज द्यावे, जे खळांची व्यंकटी सांडो, भूता परस्परे पडो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, ईश्वरनिष्ठांची मांदी